की वास्तूचं प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक दिशेचं एक पर्टिक्युलर महत्व आहे. हे जे मी बोलले की पूर्व पश्चिम, असा कधी एंट्रन्स नसतो. घराचा एंट्रन्स तुम्ही घराच्या आत राहून बाहेर जी दिशा दिसते तो असतो. या सगळ्या गोष्टी. सो मेजर तुम्हाला नवीन घर घेताना तुमचा एंट्रन्स, तुमचं ब्रह्मस्थान आणि तुमचं टॉयलेट याच्यावरती फोकस करणं जास्त गरजेचं आहे. तुमच्या घराचा सेंटर पॉइंट हा मोकळाच असायला हवा. देव आहे ना, देवाला घराच्या बाहेर काढणं कितपत योग्य? सो माझ्या मते तरी गणपती दरवाजाच्या बाहेर लावणं मला योग्य वाटत नाही. तो आतच असायला हवा घराच्या. त्याची जागा तुमच्या घराच्या आतच आहे. आत्ताचा जो आपला पॉडकास्ट आहे यामध्ये आपण वास्तू रिलेटेड डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये कमर्शियल वास्तू, त्यानंतर रेसिडेन्शियल वास्तू. कमर्शियल वास्तूमध्ये आपण कॅश फ्लो वगैरे कसा आणू शकतो किंवा त्यासाठी काय काय उपाययोजना आहेत, आणि रेसिडेन्शियल जे वास्तू आहे ते कमर्शियल वास्तूपेक्षा कसं वेगळं असतं, त्याचे परिणाम काय होतात, त्याच्यासाठी जे काही उपाययोजना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. या अगोदर एक आपण पॉडकास्ट शूट केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण वास्तू दोष काय असतो, वास्तूमध्ये दिशांचं महत्त्व काय असतं, त्यांचे आपल्यावर परिणाम काय होतात, या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत. आणि आताच्या आपल्या पॉडकास्टमधील आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर अबोली शहा. नमस्कार ताई, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या वेळेस डिस्कस केलं की वास्तू दोष वगैरे काय असतो. सो जेव्हा एखाद्या वेळेस आपण नवीन घर घेतो त्यावेळेस आपण काय काय बघितलं पाहिजे, आणि जे माझं आत्ताचं जे घर आहे एक्झिस्टिंग, त्याच्यामध्ये जर काही दोष वगैरे असेल ते तर मी चेंज नाही करू शकत. आता पहिल्यांदा आपण फोकस करूया नवीन वास्तूसाठी. आपण याच्यावरती फोकस याच्यासाठी आधी करतोय कारण त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस नाही करायचे, त्याच्यात तुम्हाला चूज करायचं आणि ते जास्त इझी आहे रादर दॅन द चेंजेस. सो आपण नवीन घरांवरती फोकस करूया. होतं काय, जेव्हा तुम्ही एखाद्याला विचारता की काय रे तू नवीन घर घेतलंस, मग त्याचा एंट्रन्स काय आहे, तुम्हाला बऱ्यापैकी उत्तर असं मिळतं पूर्व पश्चिम एंट्रन्स आहे. आणि लोकांना असं वाटतं की पूर्व पश्चिम एंट्रन्स असला ना की माझी वास्तू एकदम परफेक्ट आहे. आणि दुसरं एक असतं, माझं आग्नेयला किचन आलंय सो माझी वास्तू एकदम परफेक्ट आहे. पण खरंच तुमचा एंट्रन्स आणि तुमचं किचन एवढ्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत का? तर नाही. आपण मागच्या पॉडकास्टमध्येही बघितलं की वास्तूचा प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक दिशेचं एक पर्टिक्युलर महत्त्व आहे. मग तुम्ही असं म्हणून चालेल का की फक्त एंट्रन्स आहे आणि किचन आहे म्हणजे माझी वास्तू परफेक्ट आहे? तर नाही. ऑब्व्हियसली ते पार्ट्स आहेत, पण तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही चेक करून घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट, हे जे मी बोलले की पूर्व पश्चिम, असा कधी एंट्रन्स नसतो. घराचा एंट्रन्स तुम्ही घराच्या आत राहून बाहेर जी दिशा दिसते तो असतो. तुम्ही घराच्या आत उभे राहिलात आणि तुमच्या बाहेर जर पूर्व असेल तर तुमच्या घराचा एंट्रन्स हा पूर्व झाला. पूर्व पश्चिम असा नाही, तो पूर्वच झाला. फक्त एक दिशा आणि तोही बाहेरची दिशा, आतली नाही. आता इथून पुढे या गोष्टीवरती फोकस करायला सुरुवात करा. खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं असतं की दक्षिण फेसिंग नको आहे आम्हाला घर, पण त्याचं कारण लोकांना माहित नसतं. तर लोक का भितात एवढं दक्षिण दिशेला? त्याचं म्हणजे काय परिणाम वगैरे होतात का? येस, आपण त्याच्यावरती येऊयात. आता आपण पहिल्यांदा नवीन घर जेव्हा बघतोय तर आपण सगळ्यात पहिला आलो एंट्रन्सवरती, जे तू बोलतीयस. आपण मगाशी चारही दिशांचे महत्व बघितले. त्याच्यामध्ये तुला आठवत आहे का की आपण हे बोललो की साऊथ आणि वेस्ट हे हेवी असायला हवं. काय त्याच्यात काय यायला हवं? जडत्व यायला हवं. एंट्रन्स ही अशी गोष्ट आहे की जिथे मोमेंट आहे. तुम्ही दरवाजा जिथे तुमच्या घराचा असेल त्या दरवाजाच्या इथे कपाट नेऊन ठेवता का? किंवा एखादी जड वस्तू ठेवता का? तुम्ही तुमचा दरवाजा, घराचा एंट्रन्स जितका क्लटर फ्री ठेवता येईल तेवढा क्लटर फ्री ठेवता ना, मोकळा ठेवता देवाणघेवाण करायला. मग ते हलकं होऊन जातं की नाही? हा एक नियम आहे. म्हणून तुमचं साऊथ किंवा वेस्टकडे एंट्रन्स नसावा हे त्याचं एक कारण आहे. दुसरी गोष्ट, दरवाजा ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामधून एनर्जी तुमच्या घरामध्ये एंटर करणार आहेत. तुमच्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती असू देत किंवा कुठलीही एनर्जी असू देत, ही कुठून येते? तुमच्या घराच्या दरवाजातून. मग ती कशी यायला हवी? पॉझिटिव्ह यायला हवी. मग पॉझिटिव्हच्या दिशा कोणत्या आहेत? ईस्ट आणि नॉर्थ. म्हणून आपण ईस्ट आणि नॉर्थला प्रेफरन्स देतो. आता हे आपलं लॉजिकल रिझन झालं. आता याच्या मागे अजून थोडंसं लॉजिक लावायचं झालं की हे का पूर्व प्रचलित असं म्हणत आलेले आहेत लोक की दक्षिण नको किंवा पश्चिम नको, ज्याचं कारण मी तुम्हाला मघाशीही सायंटिफिकली सांगितलं होतं की आपला सूर्य कुठून उगवतो? पूर्वेकडून उगवतो. आधीच्या काळी लाईट्स होत्या का? नाही. आणि आत्ता ही पद्धत झाली आहे की फ्लॅट सिस्टीममध्ये दरवाजे बंद असतात.
आधी आपले दरवाजे कसे असायचे, ओपन सताड उघडे आणि लाईट त्या दरवाजातूनच आत यायची. त्यामुळे जिथे जास्त लाईट आहे तिथे दरवाजा असणं स्वाभाविक होतं की नाही. तिथे दरवाजा असल्यामुळे प्रकाश जो आहे, नॅचरल लाईट आपण जी म्हणतो, ती तुमच्या घरामध्ये व्यवस्थित यायची आणि त्यामुळे तुम्हाला लाईटची गरज नाही पडायची. हेही एक महत्त्वाचं कारण त्याच्यामागे होतं. आणि आपण आत्ता ते रिझन तर आपण कन्सिडर नाही करू शकत, कारण जसं मी म्हटलं की आता तर आपले दरवाजे अर्ध्याहून जास्त वेळेला तर बंद असतात. मी म्हणेन पूर्ण दिवसभर काही वेळेला कळतही नाही की शेजारी कोण राहतं, इथेपर्यंत आजकाल आपले दरवाजे बंद असतात. मग त्यावेळेला जर लाईट हा जर मुद्दा कन्सिडर करायचा असेल आपल्याला, तर ऑब्व्हियसली मग पूर्वेकडून लाईट तुम्हाला यायला हवी आहे असं जर आपण म्हटलं तर दरवाजा पूर्वेकडे नाही येणार. म्हणजे स्पेशली फ्लॅट सिस्टीमच्या बाबतीमध्ये. आपण बंगलोच्या बाबतीमध्ये किंवा तुमचं घर जर बैठं घर असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला कन्स्ट्रक्ट कसंही करू शकता. म्हणून तुमचे प्रेफरन्सेस जे आहेत दरवाजाचे, हे उत्तर आणि पूर्व हेच आहेत, हेच राहतील. आता उत्तर का? कुबेराची दिशा आहे ना, मग कुबेराकडून देवाणघेवाण करायला काहीतरी हवं आपल्याकडे, मग तो दरवाजा, खिडक्या. म्हणून तुमच्या घराच्या जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे हे जितके पूर्व किंवा उत्तर दिशेला असतील तेवढी तुमच्या घरामध्ये प्रकाश, नॅचरल लाईट ही जास्त येईल. उगवत्या सूर्याची किरणं ही जास्त येतील. आणि ॲट द सेम टाइम वास्तूच्या दृष्टीने कुबेराशी तुमची देवाणघेवाण किंवा तुमची आरोग्याची देवाणघेवाण ही जास्त चांगल्या पद्धतीने होईल. सो ते प्रेफरन्सेस आहेत. मग पश्चिम पूर्णच चालणार नाही का? तर असं नाहीये. तुम्हाला पश्चिम दिशेचा एंट्रन्स सुद्धा चालू शकतो, पण हा एकदम लास्ट ऑप्शन आहे. दक्षिणेच्या बाबतीमध्ये विचाराल तर दक्षिणेचं जे म्हणतात की दक्षिणेचा एंट्रन्सच नको, तर असंही नाहीये. दक्षिणेच्या काही ठराविक भागातून तर तुमचा एंट्रन्स असेल तर तो चालतो. आपण काय करतो ना, इतके डिटेल्स चेक करायला जात नाही. त्याच्यासाठी वास्तू कन्सल्टंट हवा, मग तो नसतो म्हणून आपण सरसकट म्हणून टाकतो की दक्षिण नकोच. आणि खरं ते चांगलंही एका अर्थी आहे, कारण तुम्ही दक्षिणेचा एंट्रन्स अवॉइड केलात ना की आतल्या प्लेसमेंट आपोआप बरोबर येतात. तुम्ही जर एंट्रन्स दक्षिणेचा घेतलात ना तर आतल्या प्लेसमेंट आपोआप चुकतात. सो सगळेच दोष एकत्र येतात. कारण फ्लॅटमध्ये तुमची बांधणी साधारणतः कशी असते, दरवाजातून आत गेलं की हॉल आला, किचन आला, बेडरूम आला, ओळीने असते, बरोबर. बंगलोमध्ये तसं नाहीये. बंगलोमध्ये आपण चारही बाजूंनी सगळं फिरवलेलं असतं, पण फ्लॅट सिस्टीममध्ये तसं नसतं. एका मागोमाग एक गोष्टी असतात. सो जर एंट्रन्स चुकला तर सगळं चुकणार आहे. म्हणून आपण फोकस एंट्रन्सवरती जास्त करतो, पण याचा अर्थ एंट्रन्स सर्व काही नाही आहे. बऱ्याच वेळेला एंट्रन्स रॉंग असून आतल्या गोष्टी सुद्धा प्लेसमेंट योग्य असू शकतात. सो तुम्हाला दोष किती इंटेन्स आहे याच्यावरती त्या वास्तूचं परफेक्ट पर्सेंटेज आपण काढतो. ठीक आहे. सो दक्षिणेचा विचार केला तर दक्षिणेच्या पूर्व भागातून, म्हणजे आग्नेय कोपऱ्या जो आपण म्हणालो होतो, त्या भागातून जर तुमच्या घराचा दक्षिणेकडून एंट्रन्स असेल तर तो चालू शकतो. हे झालं एंट्रन्सच्या विषयी. आता नवीन घर घेताना तुम्हाला ह्या गोष्टींवरती पहिल्यांदा फोकस करायचा आहे. मी जसं म्हणाले तसं की घराच्या आत उभे राहून बाहेर जी दिशा असेल तो तुमचा एंट्रन्स झाला. सो पहिल्यांदा हे पूर्व पश्चिम सांगणं बंद करा, तो तुमचा एंट्रन्स झाला. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट कोणती चेक करायची आहे, तर मी तुम्हाला आधीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं ब्रह्मस्थान किती महत्त्वाचं आहे. ब्रह्मस्थान हे सगळ्या घराला कंट्रोल करणारी गोष्ट आहे. सो जो सेकंड पॉईंट तुम्हाला तुमच्या घरात चेक करायचा आहे तो म्हणजे तुमचं ब्रह्मस्थान. तुमच्या घराचा सेंटर पॉईंट हा मोकळाचं असायला हवा. मी असं म्हणत नाहीये की ओपन टू स्काय. फ्लॅट सिस्टीममध्ये ओपन टू स्काय देऊ शकतो का आपण? नाही देऊ शकत. मग कमीत कमी तो कमीत कमी रिकामा, हलका असा असायला हवा. ब्रह्मस्थान मधल्या दोषांना रेमेडीज नाहीत. सो तुम्ही त्याला रेमेडीज करायच्या भानगडींमध्ये पडूच नका. तुम्ही ते मोकळाच असण्याची खात्री करून घ्या. त्यानंतर तुम्हाला काय चेक करायचं आहे, साधारणतः एंट्रन्स आणि ब्रह्मस्थान झाल्यानंतर मेजर गोष्टींवरती तुम्हाला फोकस करायचा आहे, तो म्हणजे तुमचे टॉयलेट्स. की ज्या तुमच्या टॉयलेटच्या परफेक्ट दिशा आहेत त्याला टॉयलेट्स आलेले आहेत ना, किंवा जिथे नको आहेत तिथे आलेले नाही आहेत ना. जसं ईशान्येचं टॉयलेट हे सगळ्या प्रकारे बँड आहे. तुम्ही कोणालाही विचारा, ईशान्येमध्ये टॉयलेट असू नये. खूप साधी गोष्ट आहे. ईशान्य काय आहे? देवाची जागा ना, प्लेस ऑफ गॉड. तिथे टॉयलेट कसं चालेल? जिथे तुम्ही मलमूत्र विसर्जित करता, डर्टी प्लेस आपण म्हणतो, ते जागा तिथे देवाच्या ठिकाणी चालणारच नाही आहे. सो ईशान्येचं टॉयलेट जर असेल तर त्याला रेमेडीजच नाही आहेत. सो त्याला काहीही रेक्टिफाई करता येत नाही. त्याला कुठलाही उपाय नाही आहे. तो बंद करणे हा एकमेव उपाय आहे. सो तुम्ही प्रयत्न करा किंवा चेक करा की तुमच्या नवीन घरात टॉयलेट ईशान्येला किंवा ब्रह्मस्थानात तर येत नाही आहेत. आपण बाकीच्या काही ठिकाणी असलेल्या टॉयलेट्सला काही छोट्या मोठ्या रेमेडीज करू शकतो जिथे अवॉइड करता येत नाही. हेही खरं बोलणं चुकीचं आहे,
पण आपण हे म्हणतोय कारण आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतोय. जेव्हा आपल्याकडे आपलं घर बांधण्याची सोय होती किंवा असते तेव्हा आपण आपल्या पद्धतीने घराची पूर्ण संरचना करू शकतो. पण हे फ्लॅट सिस्टीममध्ये होत नाही. तुम्हाला जसं दिलेलं आहे तसं होतं. पहिली गोष्ट, कोणताही फ्लॅट स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर मिळत नाही. सो हे धरून चालायचं. सगळ्यात पहिला दोष कट्स म्हणजे काय, तर काही काही दिशा त्याच्यामध्ये कट्स असणार आहेत तुम्हाला. तो स्क्वेअर रेक्टँग्युलर नाहीये ना, सो काही दिशा मिसिंग असणार आहेत. सो दिशा मिसिंग असली की त्याचे परिणाम जे तुम्हाला चांगले मिळणार आहेत ते पण तर मिसिंग झाले, ते कमी झाले. पण हे मेजर दोषांमध्ये आपण कन्सिडर करत नाही, कारण फ्लॅट सिस्टीम तुम्हाला 100% परफेक्ट मिळणारच नाहीये. पण त्यातल्या त्यात आपण हा प्रयत्न करतो की ती जितकी जास्त बरोबर असेल तितका जास्त बेनिफिट आपल्याला त्याचा घेता येऊ शकतो. सो स्क्वेअर रेक्टँग्युलर नाही. जर 3 किंवा 4 BHK फ्लॅट असेल तर एखादं तरी टॉयलेट तुमचं चुकीचं हे येणारच आहे. त्याला काहीच ऑप्शन तुमच्याकडे नाहीये. पण कमीत कमी तुम्ही हा प्रयत्न करा की ज्याला रेमेडीज नाहीयेत, जसं की नॉर्थ ईस्टचं टॉयलेट किंवा ब्रह्मस्थानचं टॉयलेट, तिथे टॉयलेट असू नये हे तर तुम्ही नक्कीच चेक करू शकता. सो तुमच्या हातामध्ये त्या गोष्टी जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्ही नक्कीच चेक करायला हव्या. आता याच्यानंतर तुम्हाला मग चेक करायचं आहे तुमचे बेडरूमचे प्लेसमेंट्स ओके आहेत का, तुमचं किचन कुठे आलेलं आहे, या सगळ्या गोष्टी. सो मेजर तुम्हाला नवीन घर घेताना तुमचा एंट्रन्स, तुमचं ब्रह्मस्थान आणि तुमचे टॉयलेट याच्यावरती फोकस करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे आजकाल कसं होतं की आपण घरामध्ये एंट्री केली की आपल्याला लगेच सूर्यक दिसतं, किंवा दरवाजावर गणपतीची फोटो लावतात, म्हणतात की गणेश आहे किंवा देवाचं काहीतरी, तर ती फोटो वगैरे लावणं कितपत योग्य आहे? आता घराच्या एंट्रन्स विषयी बोलाल तर घराच्या एंट्रन्सचे पण काही रूल आहेत. त्याच्या मागेही काही कारण आहेत. सगळ्यात मोठं कारण, घराचा एंट्रन्स हा लाकडाचा असावा, जे की आपण बिलकुलच आत्ता फॉलो करत नाही. पण तुम्ही जुन्या जमान्यातली घरं किंवा गावाकडची घरं अजूनही बघितलीत ना, तर 2 दरवाजांचं वुडन डोअर आता असतो. आणि ते इथे सुद्धा ते एक्सपेक्टेड आहे. का बरं असं? जसं आपण बोललो तोच रूल अगेन, एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, कॅनॉट बी फॉर्म, इट जस्ट गेट ट्रान्सफर. एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते. आता लाकूड काय आहे बरं? बॅड कंडक्टर ऑफ एनर्जी. इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ एनर्जी. त्याचा फायदा तुम्हाला कसा होईल की तुमच्या घरामध्ये कोणतीही एनर्जी शिरकाव करेल का? नाही करणार, कारण त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल आहे लाकडाचं. म्हणून हा दरवाजा लाकडाचा असावा. हे खूप बेसिक लॉजिक आहे त्याच्या मागचं. पण कोणतीच पॉझिटिव्ह पण येणार नाही बाहेर आणि पॉझिटिव्ह तुम्ही मेंटेन करू शकता. तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी घरात मेंटेन करू शकता ना, पण निगेटिव्ह आणि बाहेर एनर्जी घरातून जायच्या पेक्षा येते जास्त. आपल्या घराच्या दरवाजातून एनर्जी आतमध्ये एंटर जास्त होते. निगेटिव्ह माणूस आत आलाय म्हणून निगेटिव्हिटी सोडून जातो का जाताना घेऊन जातो? सोडून जातो की नाही? घेऊन जाणाऱ्या गोष्टी कमी आहेत, सोडून जाणाऱ्या गोष्टी जास्त आहेत. सो फोकस ऑन दॅट. सो तुमचा दरवाजा हा लाकडाचा असायला हवा. मेन दरवाजाविषयी आपण बोलतो. शक्य असल्यास तर सगळे करा. दुसरी गोष्ट, तुमच्या कमीत कमी मुख्य दरवाजाला तरी चौकट असावी, त्रिकट नाही. चौकट म्हणजे उंबरा. उंबरा सुद्धा तुमच्या दरवाजाला असणं खूप महत्वाचं आहे. आपण काय करतोय बेसिकली उंबरा ठेवून? आपण झोन्स क्लिअर करतोय. म्हणजे या रूममध्ये दोष असेल आणि त्या रूममध्ये दोष नाहीये. थोडक्यात इथे एनर्जी वाईट आहे आणि त्या रूममध्ये एनर्जी वाईट नाहीये, तर त्याला आपण एक बाउंड्री आखून दिली उंबरा घातल्यामुळे, कारण दॅट इज अ बॅड कंडक्टर. सो जी ऊर्जा जमिनीतून पास होते, जी निगेटिव्हिटी जमिनीतून पास होते ती होणार नाही उंबऱ्यामुळे. सो इथली निगेटिव्हिटी इथेच राहील, तिथली पॉझिटिव्हिटी तिथेच राहील. आणि म्हणून जुन्या जमान्यात बघा आहेत सगळ्या घरांना, जुन्या घरांना अजूनही आहेत आणि गावाकडे अजूनही असतात. गावाकडे अजूनही तुम्हाला प्रत्येक रूमला फक्त मुख्य दरवाजाला नाही, प्रत्येक घरातल्या प्रत्येक दरवाजाला आणि रूमला उंबरा दिसेल. सो उंबरा असणं खूप महत्वाचं आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमचा कितीही चांगला लक्झरियस फ्लॅट असू दे, त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही छान आणि खूप छान डिझायनर दरवाजे मिळतात बरं का आजकाल. सो तुम्ही ते नक्की करा की तुमचा दरवाजा हा लाकडाचा करा, चौकट घ्या आणि बाकी तुम्ही डिझाईन काहीही करा दरवाजाला. सेफ्टी डोअर मेटलचं असेल तरी चालेल. मेन दरवाजाचा जो आपला उंबरा आहे तो कंपल्सरी लाकडाचाच असायला हवा. कुठल्याही फरशीचा किंवा आजकाल आपण जे मटेरियल मार्बल वगैरे यूज करतो त्याचे असून काही त्याचा उपयोग नाहीये. सो तो लाकडाचाच असायला हवा. आता तुमचं जुनं एंट्रन्स असेल ऑलरेडी, त्याला चौकट आलेली नसेल, त्रिकट असेल, तर एखादी लाकडाची पट्टी तुम्ही आणून तिथे कनेक्ट करून घेतली तरी आत्तापुरतं तुम्हाला चालणार आहे. पण शक्यतो अखंड चौकट आणण्याचा प्रयत्न करा, ते जास्त तुम्हाला बेनिफिट देणारं राहील. हे झालं दरवाजाच्या बाबतीमध्ये.
आता तुम्ही शूरॅकविषयी मगाशी विचारलं, तर वास्तुशास्त्रानुसार शूरॅक हे घरात असूच नाही. कारण साधं बघा ना, तुम्ही कुठे कुठे जाऊन येता, तुम्ही कुठल्या कुठल्या एनर्जीज घेऊन येता. आणि चप्पलमध्ये तर एनर्जी तुम्ही ऐकलं असेल ना, की चप्पल हरवली की पणावती गेली. आपण बऱ्याच गोष्टी बऱ्याच चपलीविषयी गोष्टी बऱ्याच मान्यता आहेत. परंतु जागेचं काही म्हणजे तेवढी जागा नसल्यामुळे ऑप्शन नाही. आणि खूप साऱ्या लोकांचं बघितलं मी, दरवाजा ओपन केले की पहिले शूरॅकच दिसतं. आता अगेन मला सांगा, जर तुमचा दरवाजा ईशान्याला आहे, देवाची जागा आहे, दरवाजा तर बेस्ट आहे, ईशान्याला आहे, आणि तिथेच शूरॅक ठेवलाय, देवाच्या जागी तुम्ही काय ठेवलं? चप्पल ठेवली. चप्पल कसं ठेवली. चालेल बरं? नाही ना. तुम्ही प्रयत्न करा की तुमचा शूरॅक तुमच्या घराच्या बाहेर करता येण्यासारखं असेल तर, आणि ते शक्यच नसेल तर तुमची गॅलरी शोधा, तुमच्या गॅलरीमध्ये करा, जेणेकरून तुम्ही तिथे चप्पल तुमचे काढाल. असंही तुम्ही सगळ्या चपला काही एका दिवशी घालत नाही, सो तुम्ही तिथे स्टोअर करून त्याला ठेवू शकता. तर शक्यतो प्रयत्न करा की तुमचा दरवाजा हा क्लटर फ्री, कचरा आसपास नसलेला, छान सुंदर डेकोरेट केलेला, की ते बघून, तो एंट्रन्स तुमचा बघून लक्ष्मीला घरात तुमच्या प्रवेश करायची इच्छा झाली पाहिजे, असा छान दरवाजा. म्हणून जुन्या काळात छान रांगोळी काढली जायची, उंबऱ्याला सजवलं जायचं, उंबऱ्यावरती छान नक्षीकाम केलं जायचं. हे सगळं जे आपण आता काही करत नाही, पण हे सगळं आधी केलं जायचं. शेणाने छान सारवलं जायचं, सडा मारला जायचा. त्याची कारणं हीच होती की ते प्रसन्नता जी आहे, की एखादा निगेटिव्ह एनर्जीवाला माणूस जरी आला तरी ते बघून त्याला पॉझिटिव्ह वाटायला हवं, की तो त्याची सगळी निगेटिव्हिटी बाहेर ठेवून आतमध्ये आला पाहिजे. पण आताच असं होते की एकतर दरवाजे ओपन नसतात, दरवाजे दिवसभर लावलेले असतात, रांगोळी नसते, उंबरा पण नाहीये, म्हणजे काहीच नाहीये, खरंच काही नाहीये त्याच्यामध्ये. मग तुम्ही जेवढं करू शकता तेवढं करा. तुम्ही उंबरा करा, तुम्ही घराला तुमच्या एंट्रन्सला छान क्लटर फ्री आणि छान डेकोरेटिव्ह ठेवा, मग छान लाईट लावा तिथे. तुम्ही अरेंजमेंट करू शकता फुलांची सुंदर. ईशान्य दिशा असेल तर पाण्याचा एखादा वॉटर फाउंटन ठेवा किंवा एखादा लोटस टँक ठेवा. जसं मी मगाशी म्हणाले की ईशान्याला पाणी असणं खूप जास्त महत्वाचं आहे. मग ते कोणत्याही फॉर्ममध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये असावं. मग ईशान्याला तुम्ही एखादा छान लोटस टँक ठेवा पाण्याचा, किंवा एखादं वाहतं पाण्याचा फाउंटन ठेवा तिथे, छान वाटेल. एखादं कारंजे ठेवा, काही करू शकता तुम्ही तिथे, तुमच्याकडे जे ऑप्शन्स असतील ते. सो अशा पद्धतीने तुम्ही मग ईशान्य तुमचा मेन दरवाजा सुशोभित करू शकता. आता गणपतीचे फोटो, म्हणजे काही लोक ना दरवाजाला गणपतीचे फोटो लावतात, किंवा सूर्याचं ते एक मुकुट असल्यासारखं असतो ते लावतात. ते लावणं कितपत योग्य आहे? आता सगळ्यात पहिला गणपती देव आहे ना, देवाला घराच्या बाहेर काढणं कितपत योग्य आहे? सो माझ्या मते तरी गणपती दरवाजाच्या बाहेर लावणं मला योग्य वाटत नाही. तो आतच असायला हवा घराच्या, त्याची जागा तुमच्या घराच्या आतच आहे. सूर्याच्या मुखोट्याविषयी बोलाल तर सूर्याचं बेसिकली जे स्थान आहे ते ईस्ट आहे ना. सो तुमची जर पूर्व दिशा येत असेल आतमध्ये, म्हणजे बेसिकली पूर्व दिशा म्हणजे पूर्वेच्या भिंतीवरती लावायचं सूर्य. मग तुमचा एंट्रन्स जर वेस्ट असेल तरच तुम्ही लावू शकता एंट्रन्सच्या वरती, बरोबर. पश्चिम दिशा जर बाहेर असेल तर तुमची आतल्या साईडला पूर्व आली ना, मगच तुम्ही तिथे वरती लावू शकता. सो बेसिकली सूर्याची प्रतिमा ही पूर्वेच्या भिंतीवरती लावायची, हे लक्षात ठेवा. आता याच्याच वरून मला हे सांगायला आत्ताच क्लिअर करायला फार आवडेल की हा जो घोळ आहे फेसिंगवाला, तर तुम्ही कायम हे लक्षात ठेवा, जेव्हा एखादी गोष्ट माणूस म्हणतो की तुम्हाला दक्षिणेला लावायची आहे किंवा उत्तरेला लावायची आहे, तर ती नेमकी उत्तरेला दक्षिणेला लावायची म्हणजे आपलं फेसिंग हवं की त्या वस्तूचं फेसिंग हवं. तर त्याच्या मागचा एक बेसिक रूल तुम्ही लक्षात ठेवा. मॅटर काय करणार आहे? लिव्हिंग माणसाची एनर्जी मॅटर करणार आहे का नॉन लिव्हिंग गोष्टींची? लिव्हिंग माणसाची. सो आपलं फेसिंग जास्त महत्वाचं आहे रादर दॅन गोष्टींचं. तुमचं कपाट कुठे आहे, तुमचं मंदिर कुठे आहे, तुम्ही एखादी गोष्ट कुठे ठेवली, एखादी फ्रेम कुठे लावली आहे, हे जास्त मॅटर नाही करणार आहे. ते लावलंय त्याच्याकडे बघताना तुम्ही कुठे बघताय, आपली दिशा काय आहे हे जास्त महत्वाचं. येस. आणि त्याच्यानुसार आपण जसं बघितलं की उत्तर आणि पूर्व ह्या दिशा तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या आहेत. सो तुमचं फेसिंग हे कायम उत्तर किंवा पूर्वच असायला हवं. जितक्या जास्त वेळेला तुम्ही पश्चिम आणि दक्षिण अवॉइड करू शकता, अवॉइड करा. दक्षिण तर मी म्हणेन दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला वॉशरूम सुद्धा यूज करायचं नाहीये, इतकं तुम्हाला दक्षिण अवॉइड करायचं. हा नियम सांगण्यामागे कुठलं वेगळं रिझन लावण्यापेक्षा एवढं लक्षात ठेवा की हे छोटे छोटे नियमच तुमचं बेसिक फाउंडेशन क्लिअर करणार आहेत वास्तूचं. कारण तुम्ही दक्षिणेकडे तोंडच करणार नाही आहात, मग तुम्ही उत्तरेला जडच करणार नाही आहात. तुम्ही आपोआपच दक्षिणेकडे पाठ कराल म्हणजे तुमची दक्षिण आपोआपच जड होईल. सो जे ते एकमेकांशी सगळं को रिलेटेड आहे. सो आत्ता इतकंच लक्षात ठेवा की तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून वॉशरूम सुद्धा यूज करायचं नाही आहे. पश्चिम जिथे तुम्हाला शक्य नाही आहे तिथे तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून बसू शकता, काही गोष्टी करू शकता, पण तुमचा प्रेफरन्स हा कायम
ईस्ट किंवा नॉर्थच असायला हवा. आणि त्यातही महत्त्वाची कामं करताना, महत्त्वाचे डिसिजन्स घेताना त्यात तर तुमचं कंपल्सरी ईस्ट किंवा नॉर्थच फेसिंग असायला हवं. तर तुमचे कामं खरंच खूप छान पद्धतीने इझिली तुम्हाला डिसिजन्स घेण्याला कुठलंही म्हणजे अडकाठी येणार नाही आणि सगळं व्यवस्थित घडेल. अभ्यास करताना फॉर एक्झाम्पल पूर्वेकडेच फेस करून अभ्यास करा, खूप चांगला अभ्यास होईल तुमचा. स्टडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन तर पूर्वेकडे पूर्वेकडे तुमचा फेस असेल तर तुमचं खूप स्ट्रॉंग त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन होईल. सो बेसिक आत्ता एवढं लक्षात ठेवा की पूर्व किंवा उत्तरेकडे आपल्याला तोंड करायचं आहे. मग जेव्हा मी तुम्हाला असं म्हणते आहे की तुम्हाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे फेसिंग करायचं तर अल्टिमेटली तुमचा टीव्ही उत्तर किंवा पूर्वेलाच येईल. आलं ना, इथे तुमचं टीव्हीची प्लेसमेंट क्लिअर झाली. तुम्हाला सांगायची गरजच नाही आता टीव्हीची दिशा, कारण तुम्हाला तोंडच करायचं नाहीये तिकडे. बरोबर आहे ना. ज्या अर्थी मी म्हणतीये की दक्षिणेकडे फेस करायचं नाहीये त्या अर्थी तुमची खुर्ची किंवा सोफा हा दक्षिणेकडे आला, कारण तिकडे पाठ करायची आहे ना. सो तिथे सोफा ठेवला तरच तिथे पाठ होणार आहे तुमची. त्यातही अजून दक्षिण हेवी करायचंय, ते पण हेवी पण होतोय, इकडचा पण डबल फायदा आहे एका गोष्टीमध्ये. सो तुम्ही असे लॉजिक्स लावले ना तर तुमच्या सगळ्या गोष्टी, तुमचे प्लेसमेंट अगदी परफेक्टली बसू शकतात. फक्त त्याच्या मागचं, म्हणून मी मगाशी पण सांगितलं आणि आताही सांगतेय, कारण जाणून घ्या. कोणालाही ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा ते का करायचं जाणून घ्या. मग तुम्हाला जे आम्हाला प्रश्न तुम्हाला सारखे पडतात ना की कशासाठी, का आणि का विश्वास ठेवायचा, हे पडणारच नाहीत आणि तुम्ही त्याच्यावरती बिलीव्ह पण कराल आणि तुम्हाला रिझल्ट पण तेवढेच उत्तम आणि छान मिळतील. तुमच्या एनर्जीज पण तेवढ्याच अलाइन राहतील. आपण आता हे मेन डोअरचं झालं, एंट्रन्सचं झालं, परंतु घराच्या समोर कधी कधी खूप मोठी झाडं वगैरे असतात. असं म्हणतात की पपईचं झाड असू नये, पपई घर सफाई असं सफाई करते असं म्हणतात. मग ते कितपत योग्य आहे? आणि समजा एखाद्याच्या घरासमोर आहेच झाड एखादं पपईचं वगैरे, तर त्यांनी काय करावं, त्याचे परिणाम काय काय होतात? आता सगळ्यात पहिलं, घराच्या मेन एंट्रन्सच्या समोर तर झाड कोणतंच नसावं. म्हणजे कुठलं चांगलं कुठलं वाईट हा मुद्दा खूप लांबचा आहे. झाडच कुठलं नसावं, कारण ऑब्स्टॅकल नको आहेत ना आपल्याला. घराचा दरवाजा कसा हवा, ओपन हवा, तर आपल्याला एनर्जीज घरातून जास्त चांगल्या दरवाजातून येणार आहेत. घरात एनर्जी येण्यासाठी आपल्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत, एक तर घराचा दरवाजा आणि खिडक्या. त्याच्याच पुढे जर तुम्ही ऑब्स्टॅकल क्रिएट केलं तर त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये एनर्जीज येणार कुठून? मग त्या चांगल्या असोत किंवा वाईट असोत हा नंतरचा मुद्दा आहे, पण एनर्जीची देवाणघेवाणच तुमच्याकडे होणार नाही. त्यामुळे घराच्या एंट्रन्सच्या समोर दरवाजेच नको. आणि राहिला प्रश्न झाडांचा, कोणती झाडं असावीत किंवा कोणती नसावीत, तर माझ्या मते माझा खूप बेसिक त्याच्यासाठीचा रूल आहे, जी झाडं तुमच्या फायद्याची आहेत ना बिनधास्त लावा. जी झाडं तोट्याची आहेत ती लावायची आहेत कशाला? जसं की पपई छान फळ देतं की तुम्हाला, लावा ना, काय हरकत आहे गार्डन मध्ये पपई लावायला. आता हे माझं म्हणणं आहे, हा मी तेही सांगते की जसं ही थिअरी, ही माझी थिअरी आहे की ती तुम्हाला, ते झाड तुम्हाला फायदा देतंय ना, फळ देतंय. मग ते पपई झालं किंवा मी म्हणेन तुम्हाला आंब्याचं झाड झालं, नारळ झाला, हे गोष्टी तुम्हाला किती फायदे देतात. त्यांची पानं तुम्हाला उपयोगाला येतात. फणस आहे फॉर एक्झाम्पल, काही साऊथ इंडियामध्ये काही लोक फणसाच्या पानांचा, जसं आपण आंब्याच्या पानांचा वापर करतो ना पूजेला, तिथे फणसाच्या पानांचा सुद्धा उपयोग पूजेसाठी सुद्धा केला जातो. तर मग हे तुम्हाला फायद्याचे आहेत ना. कडुनिंब झालं, हे घरात लावायला हरकत काय? घराच्या गार्डनमध्ये बिनधास्त लावा. हा, काटेरी झाडं टाळा, काटेरी झाडं लावू नका, त्याचा असाही फायदा नसतो आणि एनिवेज ते तुम्हाला निगेटिव्हिटी क्रिएट. बघूनच आपल्याला, आपण गुलाबाची वगैरे झाडं लावतो ना, मोस्टली त्याला गुलाबाला फुलंही आहे ना. ओके, ते बॅलन्स करून टाक. मला थोडक्यात काय म्हणायचंय, तुझ्या समोर एखादं काट्याचं काहीतरी ठेवलं, त्याच्याकडे एकदम बघितल्यावरती येऊ वाटतं ना आपल्याला, ते आली ना निगेटिव्हिटी. तसं नको. आजकाल फॅशन आली आहे, कॅक्टस घेतात आणि फार रॉंग येते. नको, फुलाचं झाड ठेवा ना त्याच्यापेक्षा आणून, मनी प्लांट ठेवा. आणखी एक ते बोन्साय प्लांट असतात छोटे छोटे, त्यांची ग्रोथ वगैरे होत नाही, तो पण खूप ट्रेंड आहे. तो पण वास्तूच्या दृष्टीने निगेटिव्ह आहे, कारण तुम्ही त्याची ग्रोथ खुंटताय, त्यांची ग्रोथ तुम्ही सप्रेस करताय. सो वास्तूच्या दृष्टीने बोन्साय इज नॉट अ गुड ऑप्शन. पण आता लोक फॅन्सी ह्याच्या दृष्टीने ते ठेवतात, तर मी असं सजेस्ट करेन की तुम्ही रेसिडेन्शियलला नका ठेवू, कमर्शियलला ठेवा. रेसिडेन्शियलला शक्यतो टाळा तुम्ही तुमची ग्रोथ तिथे. आपण आपल्या घरामध्ये जे आपण काही वस्तू ठेवतो तसा संकेत जातो निसर्गाला आणि त्यानुसार गोष्टी आपल्या होतात. आपण सुकलेली फुलं वगैरे ठेवले तर मग आपल्या घराचं पण ते थोडी ग्रोथ नाही होत. सगळ्याच बाबतीमध्ये जसं की आता हे बोलीच आहेस, तर घर तुमचं क्लटर फ्री असावं हा सगळ्यात पहिला नियम आहे. घरात हेल्थ हवी आहे, घरात पैसा हवाय, कचरा पहिला बाहेर काढा. घरात गेल्यानंतर काय दिसतं? जुने मोबाईल, माझ्या आठवणी आहेत, हा माझा पहिला मोबाईल आहे, चार्जर वापरत नाहीये तो, त्याचा पूर्ण हे झालाय, तो चालत नाहीये, पण तरी त्या ड्रॉवर मध्ये ठेवलेला असतो.
इलेक्ट्रॉनिक्सचा कचरा बापरे प्रचंड असतो. हेडफोन्स, कितीतरी हेडफोन्स खराब झालेले असतात पण आपण ते साठवून ठेवतो. सगळ्यात पहिला ही तुमच्या प्रगतीमधली सगळ्यात मोठी अडकाठी आहे. हे सगळं पहिला क्लटर फ्री करा. जुने कपडे जे तुम्ही वापरत नाही आहात, इलेक्ट्रॉनिक कचरा तुमचा मोबाईल असेल, चार्जर्स असतील, हेडफोन्स असतील, फाटके तुटक्या चपला असतील, जे पण काही कचरा न वापरातल्या गोष्टी आहेत त्या बाहेर काढा. त्या तिथे निगेटिव्ह एनर्जी, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तर फार निगेटिव्ह एनर्जी निर्माण करतात. त्याचाच कचरा खूप जास्त असतो घरामध्ये. येस, आणि निगेटिव्ह एनर्जीज पेक्षा मी म्हणेन ॲग्रिवेशन ऑफ एनर्जीज क्रिएट करतात. निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय? मला असं वाटतं निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नथिंग बट एनर्जीज, फक्त ती खूप जास्त होते. आणि खूप जास्त एनर्जी, कुठलीही गोष्ट अति प्रमाणात झाली की ती निगेटिव्हच असते. तुम्हाला जसं की एखाद्या शुगर क्रश हा प्रकार ऐकलाय का? जसं लहान मुलांच्या बाबतीत असतो तसं मोठ्यांच्याही बाबतीत असतो. बसा एका ठिकाणी आणि खूप गोड खा. तुम्ही खूप गोड खाल्लात ना, तुम्ही हायपर ऍक्टिव्ह होऊन जाल, म्हणजे निगेटिव्ह परिणाम झाला ना. कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त केली की ती निगेटिव्हच परिणाम देणार आहे. तसंच आहे निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नथिंग बट, तर तुम्ही कुठलीही गोष्ट अति प्रमाणात केली की ती तुम्हाला ॲग्रिवेशन ऑफ एनर्जी करून त्याचा परिणाम तुमच्यावरती निगेटिव्ह होणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात पहिला तुमचं घर हे क्लटर फ्री करायचं. हे सगळे जुने घड्याळं बंद पडलेले वगैरे सगळं हे बाहेर काढा. तुम्हाला घरात लगेच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल. आणि बरेच लोक अशा गोष्टी माळावरती पण साठवून ठेवतात. ते तर ॲब्सोल्युटली रॉंग आहे. तुम्ही माळावरती म्हणजे तुमच्या डोक्यावरती ओझं बनवताय तुम्ही, त्याचं नका करू. ते काढा, क्लटर फ्री व्हा. साधं सुद्धा आयुष्य जगा. शिफ्टिंग करायचं म्हटलं ना उद्या, तरी कमी सामान भरलं गेलं पाहिजे. परंतु आता ते माळे वगैरे बनवतात ह्याच्यासाठीच बनवतात की आपल्याला तिथे काहीतरी स्पेस वगैरे टाकता येईल. मग तुम्ही ठेवा ना अशा गोष्टी ज्या तुमच्या वापरातल्या आहेत. जसं तर तुम्ही बॅग्स ठेवता घरामध्ये, तुम्ही रोज नाही ना बॅग्स वापरत, मग तुम्ही त्या माळावरतीच ठेवता, ट्रॉली बॅग्स, राईट? त्या ठेवण्यासाठी ठीक आहे. तुम्ही ज्या गोष्टी सतत वापरत नाहीयेत पण तुम्हाला लागणाऱ्या आहेत, त्या तुम्ही नक्कीच स्टोअर करून ठेवा. त्याचाही नियम आहे. माळ कुठे आहे तुमचा? त्याच्या खाली तुम्ही बसत तर नाही आहेत ना, त्याच्या खाली झोपत तर नाही आहेत ना. हा सुद्धा खूप ॲब्सोल्युटली लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या माळाच्या खाली बसता किंवा झोपता, तुमच्या डोक्याच्या वरती जर एखादं लॉफ्ट असेल किंवा कोणतंही जडत्व, बीम किंवा काही आलेलं असेल, तर तुम्हाला त्याचं जडत्व तुमच्या डोक्यावरती जाणवतं. तुम्ही सतत तणावाखाली असाल, तुम्ही सतत एका ओझ्याखाली दाबलेले असाल तुमचे विचार. आणि हे जेव्हा तुम्हाला मी सांगेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरंच हे असं होतंय. तुम्ही चेंज करून बघा बरं तुमची प्लेस, तुम्हाला खरंच पॉझिटिव्हिटी जाणवेल. सो हेही लक्षात घेण्याची गोष्ट आहे की तुम्ही कुठे बसताय, कशाच्या खाली बसताय आणि काय नको. आणि ज्या गोष्टी खरंच लागत नाहीत ना, क्लटर फ्री करायला घराला सुरुवात करा. अडकलेले पैसे नक्की सुटतील तुमचे. पैसे अडकलेत ना, बघा घरात किती कचरा जमा केलाय, काढा पहिला, लगेच होतील. आणि स्पेशली ईशान्य दिशेला जर काही ठेवलं असेल ना, डेफिनेटली काढा. लोकांची खूप सवय असते, ईशान्य दिशा ही ईश्वराची प्लेस आहे, म्हणजे अल्टिमेटली ती देवाची प्लेस आहे. म्हणजेच देवघरासाठीची उत्तम ऑप्शन किंवा बेस्ट ऑप्शन कुठला आहे? ईशान्य आहे. बऱ्याच लोकांना हे माहिती आहे. सो बरेच लोक तिथे देवघर ठेवतातही आणि ॲट द सेम टाइम त्याच्या भोवती सगळा पसारा करून ठेवतात. देवाच्या देवघरावर सुद्धा काही देवघराच्या वरती ठेवतात काही. एक्झॅक्टली. एक तर देवघराच्या वरती काही ठेवायचं नाही. देवाच्या वरती काय स्टोरेज खाली करा ना तुम्ही, खाली त्याला ड्रॉअर्स करा, खाली काहीतरी स्टोरेज करा. देवाच्या वरती, देवघराच्या वरती काही ठेवायचं नाही. दुसरी गोष्ट, काही लोक देवघराचे वेगळे रूम्स करतात, त्याच्यात देवघर ठेवतात आणि बाकी सगळीकडे स्टोअर करून टाकतात. नाही, ती जागा कशी असायला हवी? प्रसन्न, सुंदर, शांत वाटणारी. तो घराचा कोपरा असा हवा की जिथे गेल्यानंतर आपल्याला खरंच पॉझिटिव्हच वाटायला हवं, आणि ते मेंटेन करणं आपल्या हातामध्ये. हे पहिलं. दुसरं, ईशान्य काय देतं? कॉम्बो येतो पैशाचा आणि आरोग्याचा. तुम्ही जिथे तेवढं क्लटर कराल, तिथे जेवढा कचरा कराल, जेवढा गोंधळ घालाल, तेवढा तुमच्या घरामध्ये येणारा पैसा आणि आरोग्य हे अडकावतला तुम्ही एक हे कराल, स्टॉप द्याल. सो तसं करू नका. ईशान्य दिशा ही कायम मोकळी, स्वच्छ असायला हवी. शक्य असल्यास तिथे पाणी ठेवा. बाकी काही पाण्याचं नाही ठेवता आलंय, पाण्याची बॉटल भरून ठेवा, तरी सुद्धा ती फायद्याची राहणार आहे. दुसरं, देवघर. देवघरावरती आलोच आहोत आपण. म्हणजे मला हे विचारायचं की देवघर लाकडाचं असायला हवं किंवा मार्बलचं असायला हवं, कसं असायला हवं? आणि आपण देवघरामध्ये आपण खूप साऱ्या मूर्त्या ठेवतो, तर कोणकोणत्या देवांच्या गरजेच्या आहेत मूर्त्या ठेवणं, कोणकोणत्या आपण ठेवू नाही शकत? एक मूर्ती आपण डबल ठेवू शकतो का? सगळ्यात पहिला, देवघर ईशान्य कोपऱ्यातच असायला हवं. शक्य नसेल तर कमीत कमी पूर्व भिंतीवरती तरी ठेवा. टॉयलेटच्या भिंतीवरती देवघर लावायचं नाही. ठीक आहे. देवघर हे कंपल्सरी लाकडाचंच असायला हवं, मार्बलचं नाही.
देवघर ठेवण्यासाठी खाली तुम्ही मार्बलचा कट्टा करा, किंवा आजकाल आलंय की लोक ना असं डिझाईन बनवतात, डिझाईन फॅन्सी म्हणून करा, काहीतरी. हरकत नाही. पण तुमचं देवघर जे आहे मेन ज्याच्यात तुम्ही देव ठेवताय हे वुडनच असायला हवं. तेही लाकूड जे आहे ते आंब्याचं किंवा टिकवूड हे वापरलं जातं. खात्री करायची ते बाभूळचे लाकडाचे वगैरे असतात तसले आणायचे नाही. देवघर प्रॉपरच बनवून घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या, एवढं मोठं घर तुम्ही बांधलंय, त्याच्या कृपेने बांधलंय, त्याच्यावरती थोडासा खर्च करा, त्याला थोडीशी जागा द्या. म्हणजे बऱ्याच लोकांचं असं असतं ना की सगळ्या घराचं इंटेरियर प्लॅन करून घेतात आणि देवघर सगळ्यात शेवटी विचारतात. आणि त्यातही असं असतं, बघा ना तिकडे बसवा ना त्या कोपऱ्यामध्ये, कुठेतरी थोडीशी असं नाही ऍडजस्ट होत, करा. असं नाही होत. इट शुड बी फर्स्ट क्वेश्चन की देवघर पहिला जागा हवी आणि मग तुमची झोपायची जागा हवी. त्याच्या कृपेने केलंय ना. आणि किती लागते देवघराला जागा? देवघराचा बेसिक नियम एक तर ते लाकडाचं असायला हवं, मार्बलचं नाही. त्याला दरवाजे कंपल्सरी असायला हवेत. मग ते जाळीचे असतील, डिझाईन केलेले, आजकाल झरोक्याचे दरवाजे येतात, चालतील, अगदी छान, उत्तम, लावा. पण दरवाजा कंपल्सरी असायला हवा. नसेल तर मग रूम असेल तुमची सेपरेट तर गरज नाहीये, कारण त्या रूमला दोर आलाच. पण जर देवघराची रूम नसेल, छोटं घर आहे आपलं, फ्लॅट आहे, तेवढी रूम नाही आपल्याकडे, तर कमीत कमी कपाटच असायला हवं ते प्रॉपर. काय परिणाम होतो अगर दरवाजा नसेल तर? हे बघा, तुम्ही एनर्जीज तिथल्या सगळ्या घालवता येत आहे, तुमच्याकडे लोक येत आहेत जात आहेत, त्या एनर्जीज आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. आपली नजर कशाला देवघरावरती कोणाची पडायला हवी, तेही आहे, राईट. आणि तुम्ही देवघराचं बंद म्हणजे तुमच्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. कोणी घरात पार्टीज करतं, कोणी नॉनव्हेज खातं, खूप साऱ्या गोष्टी आहेत ना. मग त्या आपण कंट्रोल करणार आहे का घरात? नाही ना. मग तुम्ही देवघरात तिथे त्याची एक जागा किंवा डिग्निटी अशी मेंटेन करून सेपरेट ठेवा ना. त्याची प्लेस स्वतःची असू द्या, हक्काची, देवाची पण. जशी तुमची आहे ना बेडरूम हक्काची, तशी देवाला एक सेपरेट हक्काची जागा द्या. दुसरा ते झाल्यानंतरचा जो नियम आहे, जो मगाशी विचारला की बऱ्याचशा घरांमध्ये मल्टिपल देवांच्या मूर्ती असतात, तर नाही. का गर्दी करायची आहे? तुम्ही घरातल्या गणपतीला पाया पडलात काय आणि दगडूशेठला गेलात काय? आशीर्वाद सेम मिळणार आहे ना तुम्हाला. मग का तुम्हाला गर्दी करायची आहे? नाही. देवघरामध्ये प्रत्येक देवाची ही एकच मूर्ती किंवा एकच फोटो हवा, दोन्ही पण नको. बरेच लोक 12 ज्योतिर्लिंगांना जातात आणि 12 पिंडी घेऊन येतात. नाही, नो, एकच. मग आता एक्स्ट्रा काय करायचं? पाण्यामध्ये वाहून टाका. किंवा काही मंदिरांमध्ये ते रिसायकल करायला घेतलं जातं. आजकाल बऱ्याचशा NGOs सुद्धा आहेत ज्या देवांच्या फोटोंना किंवा देवाच्या ह्यांना रिसायकल करून त्याच्या तुम्हाला काहीतरी छान शोभेच्या वस्तू वगैरे बनवून देतात. आता काही घरांमध्ये 2 सुना असतात, 3 सुना असतात, एकत्र कुटुंब आहे, तेवढ्याच अन्नपूर्ण आलेल्या असतात, तेवढेच बाळकृष्ण आलेले असतात. मग तुम्हाला जर खात्री आहे ना की तुम्ही सेपरेट राहणार नाही आहात, एकत्रच राहणार आहात, तर त्याला वितळवून त्याची मोठी छान मूर्ती करून घ्या. बेस्ट ऑप्शन आहे की नाही? हा, जेव्हा तुम्हाला खात्री नाहीये तेव्हा तुम्ही वेगळं ठेवू शकता की बाबा आम्ही वेगळं राहायला गेलो तर आम्हाला त्या मूर्ती लागतील. सासू आणि सून कायम एकत्र राहणार आहे, राईट. मग त्यावेळेला तुम्ही त्यांच्या मूर्ती एकत्र छान करून घ्या. उलट तुम्हाला खूप सुंदर मूर्ती मिळतील. पहिली गोष्ट, एकतर पोकळ मूर्ती वापरायच्या नसतात, तर तुम्हाला पोकळ मूर्ती नाही वापरायची, भरीव घ्यायची ना. मग चांगली आयडिया की सगळं एकत्र करा आणि भरीव मूर्ती करून घ्या. छोटी तर छोटी, मोठी तर मोठी, जसं तुमची इच्छा असेल तशी. देवघरामध्ये हा पहिला नियम झाला. दुसरा, देवघरामध्ये युद्धाच्या ह्याच्यामध्ये असलेले देवदेवतांचे फोटो किंवा मूर्त्या नाही ठेवायच्या. म्हणजे जसं दुर्गा युद्धातली आहे ना, तशा दुर्गेचा सौम्य रूपाचा फोटो पण मिळतो ना, खंडोबाचे पण ठेवतात. येस, खंडोबाचं पण ठेवतात. तर खंडोबाचं सौम्य रूप ठेवा, उग्र रूप नका ठेवू. तुम्हाला देवाकडे तुम्ही शांततेसाठी जाताय, युद्धासाठी नाही. सो तुम्ही असे त्यांची रूप ठेवा. देव ठेवा तुम्हाला जे हवेत ते, बट त्यांची रूप सौम्यवाली जी आहे ती ठेवा. हा पहिला नियम झालेला आहे. मल्टिपल तुम्हाला देव नाही ठेवायचे, सिंगल ठेवा. गर्दी कमी करा देवघरातली. देवघराच्या वरती काही स्टोअर नाही करायचं, जे करायचंय खाली. बरेचसे लोक देवघरामध्ये पैसा साठवून ठेवतात, त्याच्या ड्रॉवरमध्ये वगैरे घरातले दागिने, पैसे. रॉंग. तिजोरीची जागा वेगळी, देवाची जागा वेगळी. पैसा देवाला आणि पैशाला कम्पेअर करायचं नाही, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. देवाची जागा ही देवाची आहे, पैसा हा पैसा आहे. लक्ष्मी जरी असली तरी लक्ष्मीचा पैसा हे काय आहे? वस्तू आहे. लक्ष्मी आणि पैसा पण कम्पेअर नाही होत. लक्ष्मी देवी आहे, पैसा वेगळा, देवीच्या कृपेने आलेलं काहीतरी आशीर्वाद. सो देवघरात पैसा ठेवायचा नाही. देवाचा असेल तो ठेवा तुम्ही साठवून, जे तुम्ही दानासाठी ठेवताय तो वेगळा, ठीक आहे. या सगळ्या गोष्टींना तुम्ही कंपल्सरी देवघरामध्ये फॉलो करा.
आता काही लोकांचं देवघराच्या रंगावरती पण काही असतं, तर वुडनचाच कलर शक्यतो यूज करा. खालीवरती तुम्ही मार्बल यूज केलं तर तुम्हाला चालणार आहे, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. हे बेसिक नियम तुम्ही पाळलेत ना तरी उत्तम आहे. आणखीन एक खूप बेसिक आहे पण कॉमन आहे. सगळे देवघरामध्ये ना आपण एक लाल कलरचा कपडा ठेवतो, तर लाल कलरचा ठेवायला पाहिजे की नाही, कारण की लाल ना खूप असा भडक, तीव्र, उग्र म्हणू शकतो आपण असा कलर आहे आणि तोच दिसतो सगळीकडे. आता तो एक तर तसा फेमसही झालेला कलर आहे म्हणा, तो तुम्हाला अवेलेबल पण इझिली Easily झालेला होतो. आहे. देवांसाठी सगळं लालच कलरचं दिसतं, आपण हा. कुठेही जावं. बट तसं बघायला गेलं तर प्रत्येक दिशेचा एक वेगळा वेगळा रंग आहे आणि त्या दिशेच्या वेगळ्या वेगळ्या रंगानुसार प्रेफरन्स आपण देवघर कुठे केलंय ना त्याच्यावरती द्यायला हवं. पण साधारणतः पूर्व दिशेला लाल कलर चालून जातो म्हणून Okay. लोक लाल कलरला प्रेफरन्स देतात, पण त्याच्याऐवजी तुम्ही हिरवा रंग. पण आपल्याकडे आता हिरव्या रंगाच्या विषयी फार वेगळ्याच धारणा आहेत, सो पटकन कोणी हिरवा रंग प्रेफर करेल असं नाहीये. निळा रंग, हेही कलर, येल्लो म्हणायला गेलं तर पिवळा रंग सुद्धा देवघरासाठी उत्तम आहे. तुम्ही पिवळा रंग देवघरासाठी अगदी छान उत्तम राहू. म्हणजे सपोज तुम्ही रूम करताय ना सेपरेट, तर मी तुम्हाला सांगेन की रूमला तुम्ही व्हाईट किंवा क्रीमिश, येलोइश असे कलर द्या देवघराच्या रूमला. येस, आणि येलो शेड्स मधले, कारण त्या दिशेला येलो कलर खूप जास्त सूट होऊ शकतो तुम्हाला. किंवा म्हणलं तसं पाणी आहेच की, पाणी कसं आहे आपलं, तसाही रंग तुम्हाला त्या दिशेला चालतो जर ईशान्येला तुमचं देवघर आलंय तर. म्हणून तर मी पांढरा कलर तुम्हाला प्रेफर केलाच आहे. बट ॲट द सेम टाइम तुम्ही ब्लूइशचे शेड्स, कारण पाणी त्याचं एलिमेंट आहे ना, तर त्याच्याशी थोडंसं निगडीत असलेलं ब्लूइश कलरचे शेड्स तुम्ही ईशान्य दिशेला वापरू शकता. आता आपलं रंगांचं सगळं निघालंच आहे, तर आपल्या घरामध्ये हॉलमध्ये आपण कोणता कलर दिला पाहिजे किंवा बेडरूममध्ये कोणता कलर असला पाहिजे, स्टडी रूममध्ये कोणता कलर असला पाहिजे, त्याचा काय परिणाम होतो? आता पहिला मुद्दा, हा क्वेश्चनच इथे थोडासा ट्रिकी आहे. तुमच्या हॉलमध्ये कोणता कलर आहे याच्यापेक्षा तुमचा हॉल कोणत्या दिशेला आलाय आणि म्हणून तिथे कोणता कलर हवाय असा असायला हवा. म्हणजे फक्त दिशेवर डिपेंड आहे की आपण कोणता कलर हा तुमच्या दिशेवरती अवलंबून असतो, तुमच्या गोष्टींवरती नाही. मग आपण दिशांचे कलर बघूयात, मग त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की तुमची तिथे गोष्ट आल्यानंतर तुम्हाला साधारणतः त्याच्याशी रिलेटेड शेड्स वापरायचे आहेत. जसं मी आताच तुम्हाला बोलले की ईशान्य दिशा, त्याचं तत्व तुमचं पाणी जसं आहे, तिथले कलर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही ब्लू कलर यूज करू शकता, व्हाईट कलर. पांढरा कलर साधारणतः तुम्हाला सगळ्याच दिशांना चालतो. पण घरात लोकांच्या बऱ्याचशा पद्धत असते की सगळा घर पूर्ण पांढरं 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 करतात, बाहेरून पण व्हाईट, आतून पण व्हाईट. वास्तुशास्त्र प्रेफर नाही करत, कारण पांढरं पीस आहे ना, आणि कुठली गोष्ट अति प्रमाणात व्हाईटच अगेन. सो पूर्ण पांढरं असेल ना तर तिथे कुठल्याच रंगाची एनर्जीच नाही राहत तुमच्या घरामध्ये. मग ते कसं बॅलन्स होणार, ते तत्व, त्या तत्वांसाठी ते कलर थोड्याफार प्रमाणात तरी तुम्ही यूज करायला हवेत ना. सो तुम्ही भलेही घर पांढरं केलं तर फर्निचर तरी कमीत कमी थोड्याशा कलर्सचं यूज करा, असं आपण प्रेफर करतो तुम्हाला. ठीक आहे, मग आता आपण ईशान्य दिशा बघितली. ईशान्य नंतर आपण पूर्वेकडे आलो, तर परत पूर्वेला म्हणाल तर पूर्वेला जसं मगाशी म्हणाले, पूर्वेला पिवळा रंग चालू शकतो, पूर्वेला पांढरा चालू शकतो. ईशान्यचा जो ब्लू आहे तो सुद्धा पूर्वेला चालू शकतो. आणि पूर्वेचं काय आहे, सूर्य आहे ना, सो सूर्याशी रिलेटेड कुठले ऑरेंज असतं, पिवळा असतं किंवा रेड असतं, हे सगळे कलर तुम्हाला पूर्वेला चालतात. अग्नेयकडे आलो, अग्नीचे कलर पिवळा आहे, ऑरेंज आहे, लाल आहे, हे प्रेफरेबल कलर तुम्हाला तिथे आहेत. आता जेव्हा मी पिवळा म्हणतेय याचा अर्थ फक्त पिवळा आला का, तर नाही, शेड्स ऑफ येलो. मग तुम्ही लेमन येलो यूज करू शकता, तुम्ही पिस्ता कलर सुद्धा इनफॅक्ट यूज करू शकता आग्नेय दिशेला, कारण पिस्ता काय आहे, ग्रीन आणि येल्लोचं कॉम्बिनेशन आहे, फक्त त्याच्यामध्ये थोडंसं येल्लोचं टिंजा वाढता असायला हवा. मग तुम्ही आलात खाली दक्षिणेकडे. ठीक आहे, मग दक्षिणेचा जो रंग आहे, आता आपण नैऋत्य आधी बघूयात. नैऋत्याचा रंग हा लाल आहे, डार्क लाल. पृथ्वी तत्व आहे ना, तर ब्राऊन, रेड हे कलर तुमचे, कॉफी कलर हे कलर तुमचे आहेत साऊथ वेस्टचे. मग दक्षिणमध्ये येते ना, तर दक्षिणेला तुमच्या साऊथ ईस्टचे येल्लो, ऑरेंज आणि साऊथ वेस्टचे रेड आणि ब्राऊन, यातले कुठलेही कलर तुम्हाला दक्षिणेला चालणार आहेत. म्हणजे थोडक्यात आपण ह्याच्यावरती कलरच्या बाबतीमध्ये पण फोकस सब डिरेक्शन्सवरती करतोय. त्यांचे जे कलर्स आहेत ते तुमच्या मधल्या मेन डिरेक्शन्सला चालून जाणार आहेत. मग आपण आलो वायव्येकडे. आता वायव्य वायूचा रंग आहे, त्याच्यानंतर हृदय चक्राचा कलर आहे, हृदय चक्राची दिशा आहे ती, त्याचा रंग असतो हिरवा. सो तिथे तुम्हाला प्रेफरेबल ग्रीन कलर जास्त आहे. मग ग्रीन कलर आहे, ॲट द सेम टाइम तुम्ही व्हाईट तर वापरूच शकता, आणि ब्लूचेही शेड्स तुम्ही वायव्यला थोडेफार यूज करू शकता. मग अगेन जेव्हा ग्रीन म्हणते तेव्हा शेड्स ऑफ ग्रीन, मग तुम्ही काहीही करा पण त्याच्यामध्ये मॅक्सिमम यूज ऑफ ग्रीन असायला हवा. मग मधलं वेस्टला सेम आलं, ग्रीनही चालेल आणि रेडही चालेल इकडचा, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्हाला चालून जाईल. उत्तरेचं तसंच आहे, उत्तरेला ग्रीन पण चालेल. उत्तरेला इनफॅक्ट मी म्हणेन ग्रीनच प्रेफरेबल आहे, कारण कुबेराचा रंग हिरवा आहे.
त्याच्यामुळे आपण प्रेफरन्स उत्तरेला पैशाशिवाय काही नाही आता. सगळं पूर्ण फिरून पॉडकास्टही माझे लोक अर्ध्या ह्याच्यासाठी बघत असतील, ही पैशाचे काय उपाय सांगतेय, पटकन त्याच्यावरती फोकस करूयात ना. तर पहिला उपाय, तुमच्या उत्तरेला हिरवा रंग द्या, हिरव्या रंगाचा यूज करा. जेवढा मॅक्सिमम तुमचा ग्रीन कलरचा यूज असेल ना तिथे तेवढं तुमचं कुबेराचं सगळं चालणार आहे. तुम्हाला येलो कलर, इनफॅक्ट हिरवाच नुसता नाही, येलो, पिवळा रंग सुद्धा कुबेराला डिनोट करतो. आणि पिवळा रंग म्हणून तिजोरीच्या वगैरे रूम्स असतात, लॉकर रूम्स, त्याला आपण पिवळं सुद्धा प्रेफर करतो. सो पिवळा रंग आणि हिरवा रंग हे दोन्ही गोष्टी तुम्हाला तिथे प्रेफर करायचे आहेत. ज्याला हिरवा नाही आवडत ना, तुम्ही बिनधास्त पिवळा यूज करा. कुबेराला पिवळा रंग सुद्धा चालतो. ठीक आहे. मग तुम्ही हे पैशावरती ह्याच्यावरती फोकस करून येलो कलरचा बिनधास्त यूज करून टाका. बरेच लोक बघितले असतील पिवळे कलरचे कपडे जास्त वापरतात, गुरु स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतात, पुष्कराज घालतात, बऱ्याचशा गोष्टी करतात. मग त्याच्यासाठी पिवळा रंग हा तुम्हाला कुठे ना कुठे मनीला अट्रॅक्ट करणारा रंग मानला जातो. आणि सेम विथ द ग्रीन कलर. आणि ग्रीनचं आपल्याला माहिती आहे, ग्रीन म्हणजे हरियाली, एक प्रोग्रेस. येस, प्रोग्रेस. म्हणून ग्रीनला आपण प्रेफरन्स देतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही कलर कॉम्बिनेशन्स यूज करू शकता. आता त्या सगळ्यामध्ये अजून एक महत्वाचा कलर येतो, तो म्हणजे व्हायलेट, पर्पल कलर. सहस्त्रार चक्र जे आपलं होतं ना, त्याचा कलर पर्पल आहे. हाही रंग असा आहे की त्यातली तुम्ही जर पेस्टल शेड वापरलीत ना, तर ती कोणत्याही दिशेला तुमच्या चालू शकते. तुम्ही कोणत्याही दिशेला त्याचा वापर करू शकता. डार्क कलर नको आहे, कारण की एखादा नॉर्मल माणूस घर बनवताना एवढा विचार नाही करणार की प्रत्येक दिशेला वेगवेगळा कलर. तर मग कोणता पण तुम्ही फेंट कलर तुम्ही युज करू शकता, तसे युज करू शकता. पण जिथे तुम्ही डार्क कलर युज करताय ना, तिथे तुम्ही शक्यतो प्रेफर करा की हे रंग तुम्ही यूज कराल. आणि शिवाय जसं मी मगाशी म्हणाले तसं की जर सूर्याच्या प्रकाशानुसार पण आपण लावतोच की जर एखादी गोष्ट साईडला आहे तर तिथे आपण असं म्हणजे जिथे प्रकाश येत नाही अशी पॅक आहे तर तिथे आपण शक्यतो रंग कसंही वापरतो की जेणेकरून लाईट वाटेल त्या रूम मध्ये, अंधार नाही वाटणार. सो आपण डार्क कलर तिथे यूज करतच नाही. हे तर बेसिक लॉजिक आपण यूज करतो. याला फक्त हे थोडंसं लक्षात ठेवून थोडा टच याचा द्या. मग तुम्हाला या रंगांचा उपयोग कुठे होणार आहे? कर्टन्ससाठी होणार आहे. याचा उपयोग तुम्ही कर्टन्ससाठी मात्र 100% करा. ह्या रंगांचा कंपल्सरी तुमच्या घरात जेवढ्या खिडक्या दक्षिणेला आहेत त्या सगळ्या खिडक्यांना लाल रंगांचे किंवा तत्सम शेड्सचे म्हणजे कॉफी रंग, ब्राऊन असू देत, त्याच कलरचे कर्टन्स यूज करायचे कंपल्सरी. साऊथ डिरेक्शन ही बंद असावी. हा नियम आहे की नाही? मी म्हणेन ती बंद नाही, ती जड असावी. आणि बंद असण्यासाठी पण तिथल्या एनर्जीज तुम्हाला स्टॉप करण्यासाठी म्हणून तुम्हाला लाल रंगाचा वापर तिथे जास्त केला जातो. त्याचं एमच ते आहे. दक्षिणेकडे दरवाजा ना तुमच्या सेफ्टी डोअरच्या ग्रिलला रेड कलर द्या किंवा ब्राऊन कलर द्या. त्याने तुम्ही त्या एनर्जीजचा अटकाव करताय. का बरं लोक दक्षिणेला एवढं घाबरतात? कारण दक्षिण ही यमाची दिशा आहे. प्रत्येक दिशेचा एक देव आहे, वास्तुपुरुष. तिथे आलो आपण फिरून वास्तुपुरुषाविषयी. बऱ्याच लोकांनी वास्तुपुरुष ऐकलं असेल. काय बरं वास्तुपुरुष म्हणजे नेमकं काय आहे? आणि माझा पुढचा प्रश्न तो सुद्धा की वास्तुपुरुष ही संकल्पना काय आहे? वास्तुपुरुष म्हणजे बेसिकली आपल्या जर साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर गार्ड ऑफ युअर होम. वास्तुपुरुषाची अशा 2-3 वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. पण आपण असं एक स्टोरी आपण घेऊया, कन्सिडर करूया. तर आपण शंकराचं आणि ह्यांचं अधक राक्षस जो होता त्याचं युद्ध चालू होतं. ठीक आहे. आणि ते युद्ध चालू असताना त्या युद्धामध्ये शंकराच्या एक रक्ताचा थेंब खाली पडला आणि त्याच्यातून हा जीव उत्पन्न झाला. तो जीव आधी लहान होता पण तो जीव हळूहळू वाढत गेला आणि त्याच्या समोर ज्या गोष्टी येत आहेत ना त्या सगळ्या गोष्टी तो खात गेला. तो खात सगळं जेव्हा गेला तेव्हा तो एक तर त्याची साईज वाढत गेली आणि त्याच्या आसपासच्या सगळ्या गोष्टी खायच्या संपल्या. आता तो आपल्या आकाशगंगेकडे वळला आणि एक ग्रह खाण्याची त्याची इच्छा व्हायला लागली, जी सगळ्यांना दिसायला लागली, देवांना, दानवांना, सगळ्यांनाच, की आता हा एक गोष्टी करत खात सुटणार आहे आणि मग हेच सगळं मग आता त्याला थांबवायचं कसं? मग कोणाला काही कळेना. मग हे सगळे देव जे आहेत ते डिस्कशनला बसले किंवा एकमेकांना मदत मागू लागले की आता काय करायचं. मग याच्यावरती ब्रह्मदेवांनी उपाय सुचवला. आपण सगळ्यांनी काय करूया, आपण एकत्र होण्याची गरज आहे. देव आणि दानवांनी आपण सगळ्यांनी एकत्र होऊया आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करूया. मग त्या सगळ्यांनी एकत्र होऊन काय केलं, त्याला पालतं पाडलं आणि सगळे त्याच्या पाठीवरती बसले किंवा अंगावरती बसले वेगवेगळ्या ठिकाणी. येस, प्रत्येक देव वेगवेगळ्या ठिकाणी बसून त्यांनी त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न केला. जेव्हा त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न केला तेव्हा तो कंट्रोल झाला. पालता ह्याच्यासाठी पाडलं कारण तोंड उघडं नको, नाहीतर तो परत खाऊन टाकेल म्हणून. मग त्याला जेव्हा मग तो रडायला लागला, गयावया करायला लागला की माझा काय दोष आहे ना, मला तुम्ही जन्माला घातलं,
आता याच्यामध्ये स्टोरी थोडीशी जसं ब्रह्मदेवांनी पण एक जीव उत्पन्न केला अशी ही आहे आणि महादेवांच्या रक्ताचा थेंब असंही आहे. ठीक आहे, ते प्रत्येकाची वेगवेगळी कन्सेप्ट आहे. मग ते झाल्यानंतर त्यांनी तो रडायला लागला की तुम्ही मला असं का करताय, म्हणजे माझा काय दोष आहे याच्यामध्ये, तुम्ही मला निर्माण केलेलं आहे तसं, सो मी तसं निर्माण झालेलो आहे. मग याच्यावरती त्याला माफ करून सोल्युशन असं काढलं गेलं की ठीक आहे, आम्ही तुला माफ करतोय किंवा आम्ही तुला सोडून देतोय, पण त्याचा एकच नियम आहे, तू असं कोणालाही खायचं नाहीस, तर तुझी भूक शमवण्यासाठी इथून पुढे प्रत्येक घरातून तुला नैवेद्य दाखवला जाईल, पण त्या बदल्यात तू प्रत्येक घराचं रक्षण करायचं आणि त्या घरात तुला एखादी पर्टिक्युलर जागा जी आहे ती तुला आम्ही देऊ. आणि या अटीवरती ते युद्ध किंवा तो शांत झाला आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रत्येक देवाची एक एक जागा आहे. सो त्या दिशेचा एक एक देव आहे. तसाच दक्षिणेचा जो देव आहे तो आहे यम. आणि यमाला आपण मृत्यू देवता म्हणतो ना, म्हणून लोक दक्षिणेकडून घाबरतात. तिकडचा दरवाजा उघडला म्हणजे तुम्ही यमाला परमिशन दिली असा त्याचा अर्थ होतो, म्हणून लोक दक्षिणेकडचा दरवाजा प्रेफर करत नाहीत. जे आपण बघितलं होतं की अग्नेयेतून दरवाजा चालतो त्यालाही दुर्गाद्वार म्हटलं जातं, तेवढाच फक्त दरवाजा आहे दक्षिणेतून जो चालतो ज्याला आपण दुर्गाद्वार म्हणतो. ही बेसिकली एक वास्तुपुरुषाची कन्सेप्ट आहे. आता वास्तुपुरुष कुठे पुरावा याच्याविषयी पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर बरेचसे लोक वास्तुपुरुषाला किचनमध्ये पुरतात, असं धरतात की किचनमध्येच पुरायचं असतो. अरे नाही, थांबा, वास्तुपुरुषाला आग्नेय दिशेत पुरायचं असतं, पण तुमचं किचन दरवेळेला आग्नेयमध्ये येतंय का? नाही ना. सो किचनमध्ये पुरायचं ही कन्सेप्ट रॉंग आहे. आग्नेयात पुरायचंय, मग त्या आग्नेयामध्ये काहीही येऊ देत. का आग्नेय? आग्नेय काय देतं? ऊर्जा, एनर्जी, ऍट द सेम टाइम सिन्सिअरिटी देतं. मग वास्तुपुरुष कोण आहे? गार्ड आहे ना. मग त्यांनी आपल्यासाठी चांगलं काम करायला हवं ना. मग चांगलं काम कुठे करतं? कुठली एनर्जी, कुठली दिशा देतीये चांगलं काम करण्याची? हे सिन्सिअरिटी किंवा एनर्जी कोण देतंय? अग्नेय. म्हणून वास्तुपुरुषाला अग्नेयमध्ये पुरायचं असतं. मग तिथे काहीही येऊ दे. पण आजकाल सरसकट लोक काय करतात, पूजा घालताना किचनमध्ये पुरून टाकतात, विच इज ॲब्सोल्युटली रॉंग. तुमचं किचन जर चुकून आलं असेल ईशान्याला, तर ईशान्याला वास्तुपुरुष चालत नाही, नैऋत्याला वास्तुपुरुष चालत नाही, तो अग्नेयलाच पुरायचा असतो. सो ही एक कन्सेप्ट, थोडं खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. म्हणून माझं परतही तेच म्हणणं असेल की कारण जाणून घ्या आणि मग करा. म्हणून त्याच्यासाठीच कन्सल्टन्सची मदत घ्या. तुम्ही तुमच्या मनाने नका ठरवू. एखादा व्हिडिओ बघितला किंवा अगदी माझाही व्हिडिओ बघून तुम्ही जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीची क्लॅरिटी येत नाहीये तोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट करू नका. एखादी तुमची छोटीशी स्टेप पण तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स वाढवू शकते. तर हो, तुमच्या घरातलं फर्निचर प्लेसमेंट सुद्धा तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स वाढवू शकतं. म्हणजे आजकाल जेवढे पण इन्स्टाचे आता क्रिएटर वगैरे खूप वाढलेत आणि अर्ध नॉलेज हे खूप जास्त डेंजर असतं. आणि तेच झाले. आणि आता लोक काय करतात, पहिले की ओके किचन मध्ये पुरायचं आहे, ते किचनची कोणती दिशा आहे तेवढं कोण डिटेल मध्ये बघणार आहे. किचन मध्ये सांगितलंय ओके. आणि ते किचन मध्ये पुरण्याचा अर्थ असाच होता की हे कन्सिडर करून होतं की किचन आग्नेयला असतं, म्हणून ते तसं होतं. तर तसंच नाही करायचं. आम्ही तुम्हाला रील्स मधून माहिती देतोय, आम्ही तुम्हाला कंटेंट मधून माहिती देतोय, पण तुम्ही ती माहिती घेताना ती पूर्ण घ्या, ती अशी अर्धवट घेऊ नका. आम्ही तुम्हाला माहिती देतोय पण ती तुम्ही पूर्ण जाणून मग त्याचं ऍप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करा. जसं मी म्हणाले की छोट्या छोट्या फर्निचर प्लेसमेंट्स पण तुम्हाला रॉंग हे देऊ शकतात. तर हो, म्हणून तर काही लोकांचं असं म्हणणं असतं, आम्ही या घरात 30 वर्षांपासून राहतोय, माझ्या आई वडिलांना कधी या घरामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स नाही आले, मग मलाच काय येतंय? मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की वास्तू चुकीची आहे? काही वास्तूंचे दोष हे तुम्हाला परिणाम दाखवायला काही वर्ष घेतात आणि तुम्ही हे नाही डिसाईड करू शकत की ते किती वर्ष घेणार आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अहो तुम्ही 30 वर्ष त्या घरात राहताय, ह्या 30 वर्षात तुम्ही त्या घरात किती बदल केलेत. तुम्ही इकडचं कपाट हलवून तिकडे ठेवलेलं असतं, तुम्ही एखादं काहीतरी मोडलं तोडलेलं असतं, तुम्ही बेड इकडचा इकडे हलवलेला असता. खूप सारे बदल तुमच्या कळत नकळत छोटे छोटे घडलेले असतात. तुम्ही पाईप्सलाईन्स चेंज केलेल्या असतात, वॉटरचा फ्लो बदललेला असतो. याचे पण तर परिणाम होत आहेत ना तुमच्यावरती, हे तुमच्या लक्षातच येत नाही. आणि स्पेशली बैठा घरांच्या बाबतीमध्ये तर नक्कीच असं होतं की खूप बदल केलेले असतात. आपण जसं जसं नवीन पुढच्या वर्षी आपण फर्निचर काहीतरी वेगळं करून आणतो, मग नाही हे चांगलं नाही वाटत आहे. बऱ्याच लोकांना बघ अजूनही सवय असते सोफ्याची जागा बदलायची, रूमची अरेंजमेंट बेसिकली की बोर होत आहे, आता काहीतरी नवीन काहीतरी नवीन करू. रॉंग आहे, असं करू नका. त्या बदला तुम्ही, पण मग त्याच्या जागा लक्षात घ्या की इथे किंवा इथे चालणार आहे. हे नियम पाळा आणि मग बदला, मग तुम्हाला फ्रेश वाटेल. म्हणून तर तुम्हाला काय काय बदल चांगले वाटतात आणि काय काय बदल बोर वाटतात हे तुम्हाला असं घडतं. सो तुम्ही त्या गोष्टींवरती
घरात फोकस करायला हवा, मग तुमचं बेडरूम्स कुठे असायला हव्यात. जर तर बेडरूमसाठी खूप सिम्पल रूल आहे. आपण बघितलंय चक्रांच्या वेळेला किंवा दिशांच्या वेळेला ही प्रत्येक दिशा एका माणसाची, बरोबर. तर आपण साऊथ ईस्ट कोणाची बघितली होती, घराच्या मुलाची ना. तर साऊथ ईस्ट ही घराच्या मुलासाठीची परफेक्ट दिशा आहे बेडरूमसाठी. साऊथ वेस्ट मास्टर बेडरूमसाठी, नॉर्थ वेस्ट मुलीची किंवा ग्रँड पॅरेंट्सची. आता या व्यतिरिक्त पण अजून ऑप्शन्स आहेत, पण हे तुमचे बेस्ट प्रेफरन्सेस आहेत त्यांच्या बेडरूमसाठी. सो जर तुमच्या घरात एखादी बेडरूम साऊथ वेस्टला आली असेल, भलेही ती मास्टर बेडरूम नाहीये, तरीही ती घरातल्या कपलनीच वापरायची आहे. कारण तुम्हाला साऊथ वेस्ट काय देतं, स्थैर्य, आणि ॲट द सेम टाइम काय देतं, डॉमिनन्स. तुमच्या घरातला एखादा लहान मुलगा किंवा तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी जर साऊथ वेस्टला झोपत असतील, माझ्याकडून लिहून घ्या, ते हट्टी आहेत, ते अख्ख्या घराला नाचवतात, त्यांच्या तालावरती अख्खं घर नाचतं. कारण साऊथ वेस्ट देतच डॉमिनन्स. सो ती जागा कोणाची आहे, कर्त्या पुरुषाची आहे ना. मग ती कर्त्या पुरुषालाच राहू दे. मग ती मास्टर बेडरूम लोकांचा हट्ट असतो, असं कसं, छोटीशी बेडरूम आहे ती, त्याला बाथरूम पण अटॅच नाहीये, तिथे कसं आम्ही झोपायचं, आम्हाला मास्टर बेडरूमच हवी आहे. ती मास्टर बेडरूम कुठेही आली तरी आम्हाला तीच हवी आहे. पण असं करू नका. तुम्हाला मास्टर बेडरूम साऊथ वेस्ट असेल ना, तर तुमचाच अधिकार राहणार आहे त्या घरावरती, तुमच्याच फायद्याचं आहे ते, तुमच्याच ह्याला कंट्रोल करायला ते जास्त चांगलं आहे. सो तेच तुम्ही प्रेफर करा. सो तुमच्या बेडरूम्स अशा पद्धतीनेच अलाइन असल्या तर तुम्हाला ते फायद्याचं ठरणार आहे. आता आपला बेडरूमचा विषय निघाला, मास्टर बेडरूमचा. कोणत्या दिशेला पाय करून झोपलं पाहिजे? हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे आणि ह्याच्याविषयी सगळ्यांनाच माहिती आहे, पण हे असं का आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि ते फॉलो पण नाही करायचं लोकांना कारण भेटलं. येस, लोकांना बऱ्यापैकी असंच असतो, मला वाटतं ना असं करायचं तर मला असंच करायचं. पहिला गोष्ट आहे की सगळ्यात बेस्ट प्रेफरन्स झोपण्याचा जो आहे ते तुमचं डोकं दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे हा आहे. दुसरा जो ऑप्शन आहे तो तुमचं डोकं पूर्वेकडे आणि पाय पश्चिमेकडे, आणि तिसरा पश्चिमेकडे डोकं आणि पूर्वेकडे पाय. आता पूर्व पश्चिम हा जो आहे ना मुद्दा, हा आपण थोडा वेळ बाजूलाच ठेवूया, कारण ते पूर्व पश्चिम चालणार आहे, पश्चिम पूर्व चालणार आहे, वाईस वर्षा ते चालणार आहे. पण सगळ्यात बेस्ट ऑप्शन दक्षिण उत्तर आहे. आणि उत्तर दक्षिण का बरं चालत नाही हा फिरून मुद्दा इथे येतो. आता याच्यामध्ये ना तुम्हाला वास्तूची गरज नाही आहे. अगेन इथे पण सायन्स आहे. आपली पृथ्वी काय आहे, एक मॅग्नेटिक पोल आहे, उत्तर पोल दक्षिण पोल. आणि सेम आपली बॉडी, आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन आहे, आपल्या बॉडीमध्ये आयर्न आहे, आपल्या बॉडीमध्ये मॅग्नेट आहे, हे सगळं आपल्या बॉडीमध्ये आहे. आणि तुम्ही लहानपणी प्रयोगशाळेत बघितलं ना, सेम जर मॅग्नेट असतील तर एकमेकांना काय करतात, रिपेल करतात. अपोजिट असतील तर अट्रॅक्ट करतात पोल्स, बरोबर आहे ना. मग तुमचं डोकं हे उत्तर पोल आहे, म्हणून तुमचं डोकं हे दक्षिणेकडे हवं, सो दॅट ते अट्रॅक्ट करून तुम्ही शांत राहाल आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन नीट होईल. जर तुम्ही उत्तरेकडेच डोकं केलं तर उत्तर उत्तर एकमेकाला काय करेल, रिपेल. सो सतत हा झगडा चालू आहे आणि मग काय होईल, तुमचं ब्लड सर्क्युलेशन डिस्टर्ब होईल. सो वाईट स्वप्न येणं, बीपीचा त्रास होणं, तुमच्या सततचे हेल्थ इश्यूज वाढणं, ब्लड रिलेटेड स्पेशली, या गोष्टी नक्की घडतात. सो तुमचं डोकं हे दक्षिणेकडे असणं जास्त प्रेफरेबल आहे. पहिला ऑप्शन हाच आहे. ते शक्य नसेल तर मग पूर्व पश्चिम, पश्चिम पूर्व, हे नंतरचे ऑप्शन्स तुम्हाला असतील. पण चुकूनही उत्तरेकडे डोकं करायचं नाही. यमाकडे जाताना गेलेल्या माणसाचं ठेवताना डेड बॉडी तशी ठेवली जाते, उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय, कारण ते कुठे चाललेत, यमसदनी. म्हणून अशा पद्धतीने वर्क करतो. आता मी ऐकलंय काही ठिकाणी की काही लोक ना म्हणजे किचनमध्ये देवघर ठेवतात किंवा बेडरूममध्ये ठेवतात. कितपत योग्य आहे हे? अजिबात नाही. लोकांना बऱ्यापैकी असं वाटतं, म्हणजे हा प्रश्न खूप ठिकाणी गेल्यावरती लोकांनी कन्सिडरच करून टाकलेलं असतं की आमचं देवघर आम्हाला किचनमध्येच हवं आहे. कसं किचनमध्ये देवघर चालेल? तुम्ही किचनमध्ये नॉनव्हेज, प्रत्येक घरात जरी नाही पण तुम्ही किचनमध्ये नॉनव्हेज बनवता, तुम्ही किचनमध्ये, तुम्ही मासिक पाळीमध्ये तुम्ही किचन यूज करता. आजकाल काही पहिल्यासारखं नाही राहिलंय. तुमच्याकडे मेड येतात, तुमच्याकडे बाहेरचे लोक येतात, जे तुम्हाला कोणी हेल्प करायला हेल्पर्स आहेत, हे सगळे तुम्ही किचनमध्ये वावरता की नाही. आणि किचनची स्पेस किती लहान असते. सो तुमचं साधारणतः त्याला टच होणं किंवा येता जाता लागणं, तुमचा काहीतरी त्याला धक्का लागणं, ह्या गोष्टी इझिली पॉसिबल आहेत. हॉलमध्ये तसं तर मी खरं सांगू का, देवघरासाठी वेगळी रूमच हवी, जसं मगाशी म्हणाले, देवाची स्पेस हवी ना त्याला, पण शक्य नाहीये ना. तर हॉलमध्ये तुम्ही देवघराची जागा करा. आता याच्यावरती लोकांचा प्रश्न असतो, हॉलमध्ये तर उलट बाहेरचे जास्त लोक येतात. हो, पण कोणी तुमच्या देवघराला टच करायला जात नाही. हो, हॉलमध्ये येणारी व्यक्ती, पाहुणे आहेत ना, ते सोफ्यावरती बसतात आणि निघून जातात.
सो बेस्ट जागा हॉलमध्येच आहे देवघराची, जी इंटॅक्ट असते. शिवाय तुमचा हॉल छान डेकोरेटिव्ह असतो. शिवाय आपल्या वास्तू रुल्सनुसार हॉल कुठे हवा, उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे. सो जागेवरती पण देवघर येतं ईशान्येकडे, म्हणजे सगळंच तिथे परफेक्टली प्लेस होतं. सो देवघर हे हॉलमध्येच असावं. बेडरूम मध्ये तर चुकूनही देवघर ठेवायचं नाही. देवघरच सोडा, बेडरूम मध्ये कुठल्याही देवाचे फोटो लावणं पहिल्यांदा बंद करा. कपलची रूम आहे ती. राधाकृष्णाचे फोटो लावतात फक्त आणि फक्त राधाकृष्णच बेडरूम मध्ये चालतात. चालतं. नुसता कृष्णही नाही, राधा कृष्ण हे कपल असेल तरच बेडरूम मध्ये चालतं. अदरवाईज बेडरूम मध्ये कुठल्याही देवाचा फोटो लावायचा नाही. देवघर ठेवलं ना, काही लोकांना सवय असते घरातल्या प्रत्येक रूम मध्ये देवघरांचे फोटो असतात, देवांचे. स्वामींचा तरी फोटो लावलेला असतो, साईबाबांचा तरी फोटो लावलेला असतो बेडरूम मध्ये सुद्धा. अरे त्यांना देवघर दिलंय ना, त्यांची जागा तिथे तिथे त्यांना करा. बेडरूम मध्ये कशाला देव हवेत तुम्हाला? बेडरूम ही कपलची स्पेस आहे, तर ती कपलची स्पेसच राहू द्या. तिथे तुम्ही कुठल्याही देवदेवतांचे फोटो लावायचे नाही. आणि घरात कुठेही तुम्हाला हिंस्त्र, जसं मी मगाशी सांगितलं, युद्धाचे, शस्त्राचे किंवा हिंस्त्र पशुपक्षी ह्यांचे असे कुठलेही नाही लावायचे फोटोज किंवा काही. बेडरूम मध्ये तर नाहीच. बेडरूम ही तशीच हवी, प्रेमाची जागा आहे ना ती, ते प्रेमच फुलायला हवं. सो काय करा मग, बेडरूम मध्ये राधाकृष्ण कपल असेल तर राधाकृष्णाचा फोटो लावा. छान फुलं, पीस लिली बेडरूम मध्ये लावावी. खूप छान कपलमध्ये तुमचा संवाद होतो, ते लावा. किंवा ते मेंडोलियन डक्स मिळतात खूप छान क्रिस्टलचे, ते ठेवा. मोरपंख ठेवा. या गोष्टी करा ना बेडरूम मध्ये, काहीच हरकत नाहीये. तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, हे चांगलं आहे. तुमच्या घरात इनफॅक्ट मोरपंख असणं फार चांगलं आहे. देवघरात ठेवलं तरी चालतं, मोरपीस असावं, इट इज गुड. इनफॅक्ट बासरी सुद्धा असावी देवघरामध्ये, ती देवघरात ठेवायची. सो अशा गोष्टी फॉलो करा. सो देवघरासाठी माझ्या मते आयडियल जागा ही हॉलच आहे. नाहीतर सरळ वेगळा रूम करा, सेपरेट पार्टिशन टाका, एक सेपरेट रूम करा. मग त्याचा कोणाशीच काहीच संबंध येणार नाही. ती जागा तेवढीच पवित्र, तेवढीच शुद्ध, छान राहील. आता याच्यावरून मला अजून एक मुद्दा आठवला. बऱ्याच लोकांकडे देवघर जमिनीवरती असतं. एक असं छोटासा असा पाट असतो, त्याच्यावरती लाकडाचं देवघर आणून ठेवलेलं असतं. त्याच्या मागचं कारण असं असतं की देवघराची पूजा देवाची करताना ते खाली मांडी घालून बसतात किंवा पाटावरती बसतात आणि देवाची पूजा करतात. हे मला सगळं मान्य आहे तुमचं, पण तुम्ही पूजा किती वेळ करता? 5 मिनिट, अर्धा तास धर. बाकीच्या वेळेला पायानी जातात, इथून पाय लागतात देवाला तुमचे. सो मुळातच देवघर जमिनीवरती असणं हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. देवघर अशा उंचीवरती हवं की जेव्हा तुम्ही जरी खाली बसून जरी तुम्हाला पूजा करायची आहे तरी देवाचा पाय हा तुमच्या आय लेवलला यायला हवा. इथून वरती देव हवेत. आता तुम्ही देव खाली करताय, ही किती बेसिक गोष्ट आहे. देवघर तुम्ही हँग केलं ना भिंतीला, चालेल, हरकत नाही, त्याला खाली सपोर्ट द्या आणि मग हँग करा. फळी मारा, त्याच्यावरती ठेवा, नुसतं लटकवू नका. किंवा त्याच्यापेक्षा मी प्रेफरन्स देईल, आता खूप छान देवघर कपाटासारखे मिळतात, वरती देवघर असतं, खाली स्टोरेज असतं. तुमचे सगळे प्रश्न मिटले, खाली ठेवा ना तुमच्या उदबत्त्या, पुस्तकं काय आहे ते वरती ठेवण्यापेक्षा. हे जास्त प्रेफरेबल नाहीये का? आणि देवघरामध्ये देव ठेवा. पण देवाचा सिंपल नियम देवघराचा आहे की या लेवलला देवाचे पाय यायला हवेत. हो, तुम्ही चालताना त्याच्या देवाच्या तिथून पाय घेऊन जाताय, मग तुमची पूजा आणि हे काही फायदा, हाऊ डज इट मॅटर्स? आणि एवढं जसं मी म्हणाले तसं वास्तूचंही जे आपण पहिल्या पॉडकास्टमध्ये बोललो तसंच, तुमची कर्म चांगली नसतील ना, तुम्ही वास्तू 100% मला बोलवा, मी तुम्हाला 100% तुमचं घर चकाचक करून देते, सगळं करून देते. आणि तुम्ही माझ्याकडे परत आलायत 2 वर्षांनी, काहीच नाही झालं, कसं होईल? बाहेर जाऊन खून आणि चोऱ्या करून येतोस तू, कसं घडेल? आणि म्हणून तर काही लोक म्हणतात ना की आम्ही पत्राच्या शेडमध्ये आहोत पण आम्ही खुश आहोत. मग कसं आम्हाला वास्तू मॅटर करतं? बाबा, करतंय तुम्हाला वास्तू मॅटर, पण तुमची कर्म इतकी चांगली आहेत ना की थोडं सप्रेस होतं. याचा अर्थ मॅटर करत नाहीये असं नाहीये, ते करणार आहे, ते करणारच आहे. थोडं पुढे मागे होईल तुमच्या पुण्याईमुळे. थोडं तुम्हाला कदाचित तुमच्या जनरेशनला त्याचा परिणाम नाही जाणवणार, पुढच्या जनरेशनला जाणवेल. हे होतच बऱ्याच अंशी. शिवाय जर एकासारखे फ्लॅट असतील किंवा एका ओळीमध्ये घर आहेत, दक्षिणचं दरवाजा हे रस्ता आहे, सगळ्यांचे एंट्रन्स दक्षिणेचे आहेत, तुम्ही प्रत्येक घरात जाऊन बघा, तुम्हाला कॉमन प्रॉब्लेम सापडतीलच तिथे घरामध्ये. आता प्रत्येक जण काही आपले प्रॉब्लेम शेअर करायला येत नाही ना, पण तुम्ही जर केस स्टडी करायचा म्हटलं ना, जो मी स्वतः केलेला आहे बऱ्याच ठिकाणी, सेम प्रकारचे प्रॉब्लेम्स तिथे येतातच येतात. त्यांचे जर दरवाजे सेम दिशेला असतील तर, किंवा त्यांचा फ्लॅट जर सेम असेल ना, तर प्रत्येकामध्ये येणारे इश्यू हे सेम असतात. हा, थोड्या अंशी त्याची इंटेन्सिटी कमी जास्त होऊ शकते फक्त,
तेही त्यांच्या त्यांच्या कर्मावरती डिपेंड आहे. एक्झॅक्ट. सो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी केल्यात, अरेंजमेंट्स केलेत, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या एक्झिस्टिंग घरामध्ये सुद्धा तुम्ही वास्तूचे नियम फॉलो करू शकता. म्हणजे तुम्हाला नवीन घर घ्यायलाच पाहिजे आता, हे बाई हे जुनं घर आहे, ह्याच्यात काही वास्तू फॉलो होत नाहीये, म्हणजे काय आता आम्ही नवीनच घ्यायला जाऊ का, असे उलटे प्रश्न जे असतात याचीही गरज नाहीये. तुम्ही तुमच्या असलेल्या घरात काही बेसिक इकडची इकडे हालचाल करून, जसं सोफ्याची जागा हलवून किंवा तुमच्या किचन मधल्या गॅसची आणि पाण्याची जागा बदलून सुद्धा तुम्ही तुमच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. जसं मी सांगितलं की पाण्याची दिशा ही ईशान्य आहे आणि अग्नीची दिशा ही आग्नेय आहे ना. तुमच्या किचनला एक सेपरेट एंटिटी पकडा, असं समजा की तेवढे एकच रूम आहे तुमचं घर, म्हणजे त्याला त्याच्या दिशांमध्ये डिवाइड करा, ठरवा ईशान्य कुठे आहे तिकडे सिंक करा, आग्नेय कुठे आहे तिकडे हे करा. तुम्ही हेही ऐकलं असेल की अग्नी आणि पाण्यामध्ये जवळजवळ कट्ट्यावरती नसावं, बरोबर. कमीत कमी 3 फुटाचं अंतर हे तुमच्या सिंक आणि अग्नीमध्ये असायलाच हवं. नसेल तर सरळ पार्टिशन टाका, पण तेवढा तरी किचन मोठा असतोच की, तेवढं तरी करायलाच हवं. दक्षिणेकडे फेस करून कधीही स्वयंपाक बनवायचा नाही. तुमचं फेसिंग हे आयदर पूर्व किंवा पश्चिमच व्हायला हवं. आग्नेयानंतर किचनसाठीचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन हा वायव्य असतो. सो फक्त आग्नेयावरती शिक्का मारणं बंद करा. आहेत अजून ऑप्शन किचनसाठी, तुम्ही करू शकता. फक्त का हे शोधा, उत्तर तुमच्याकडे आहे. आता मला हे विचारायचं की घरामध्ये नॉनव्हेज वगैरे बनवतात, आपण काहीतरी चिकन आणतो, त्याची जी काही एनर्जी आहे आपण त्याला मारून खातो एखाद्या जीवाला, त्याचा आपल्या घरावर, आपल्या हेल्थवर काय परिणाम होतो? आता याच्यावरती ना बरेच वादविवाद होऊ शकतात, कारण हा खाणं हे प्रत्येकाचं पर्सनल चॉईस आहे असं आपण म्हणू शकतो. सो याच्यावरती तसं तर बघायला गेलं तर कुठल्याच शास्त्रानुसार तामसी आहार हा करूच नये. आपण व्हेजिटेरियनच असावं, म्हणजे म्हणून तर माळ घालणं वगैरे हे प्रकार आहेत, पण कुठल्याही देवाच्या दृष्टीने गेलात तर तामसी आहार हा अलाउडच नाहीये. पण अगेन हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. पण तरी म्हणूनच किचनमध्ये देवघर ठेवू नये एवढ्या गोष्टीवरती मी फोकस करू शकतो. म्हणजे देवघर असेल तर आपण इथं नॉनव्हेज वगैरे बनवू नये, देवघर नसेल तर पण नकोच. किचनमध्ये शक्यतो तुम्ही देवघर हे अवॉइड केलेलंच जास्त चांगलं आहे. कारण जसं तुम्ही मला आता विचारलंच आहे नॉनव्हेजचं, तसं बऱ्याच घरी बारही असतात. इनफॅक्ट आम्ही वास्तूनुसार बारच्या दिशाही सांगतो. सो हा अगेन अ पर्सनल चॉईस आहे. सो आपण त्या पद्धतीने आपण त्याच्या चॉईसवरती ठरवतो. फक्त आपण काही गोष्ट करायची नाही ते नियम फक्त त्यांना घालून देतो. मग अशा आपण भिंतींचं म्हणजे कलरचं वगैरे बघितलं, त्याच्यामध्ये एक पॉईंट माझा म्हणजे विसरून गेलेला, जस्ट आता आठवलाय. आता जो काही ट्रेंड आहे एकदम न्यूट्रल लाईट कलर, काही घरामध्ये कलर्स वगैरे नको, पेस्टल शेड्स, तर त्याचा काय परिणाम होतो? तसा त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. इनफॅक्ट न्यूट्रल शेड्स, पेस्टल शेड्सनी ॲग्रिवेशन एनर्जीचं कमी होऊन जातं आणि चॉईसही कलरची तुम्हाला जास्त मिळते. फक्त अगदी व्हाईट कलर तुम्ही यूज करू नका. ओके, म्हणजे थोडाफार टेंट वगैरे असलेला, स्टिंज असलेले कलर्स यूज करा, मला चांगले, काहीच हरकत नाही. पेस्टल शेड्स यूज करा. आणि डार्क कलर यूज करायचे असतील तुम्हाला, जसं की काही ठिकाणी हा मध्ये आलेला ट्रेंड होता की एक वॉल डार्क कलरनी पेंट करायचे आणि बाकीचे व्हाईट्स ठेवायचे, तर त्यावेळेला मात्र दिशांचे कलर कुठले त्याच्यावरती फोकस करा आणि मग त्याच्यानुसार तुमचे कलर तुम्ही चूज करा. आता घरामध्ये कुठल्या वस्तू कुठं असल्या पाहिजेत? म्हणजे आपण कॅलेंडर लावतो, घड्याळ वगैरे आपण कुठं पण ठेवतो, ते कुठं ठेवायला? आता घड्याळासाठी म्हणाल ना तर खूप छान त्याच्यासाठी एक जागा आहे, ती म्हणजे पूर्व भिंत, पूर्वेची ईस्ट वॉल आपण म्हणू शकतो. कारण असं म्हटलं जातं की जसं सूर्य उगवतो ना तसे तुमचं वेळ पण उगवू देत, त्याची प्रगती पण तुमची उगवल्यासारखी होऊ देत, म्हणून पूर्व भिंत, ईस्ट वॉल ही घड्याळासाठी जास्त चांगली प्रेफरेबल आहे. सेकंड ऑप्शन हा उत्तर हा आहे. त्याच्या मागचं अजून एक कारण फेसिंग, जे आपण बघितलं की कुठलीही गोष्ट बघताना तुमचं तोंड कुठे हवं, उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे हवं ना. सो तेच ऑप्शन्स. आणि सेम विथ कॅलेंडरसाठी उत्तर ही पहिला प्रेफरन्स आहे, पूर्व हा दुसरा प्रेफरन्स आहे. पण या दोन्ही दिशांवरती तुम्ही कुठेही लागू शकता. बेसिकली तुमची वेळ, तुमचं टाइम हे सगळं छान उत्तरोत्तर प्रगती करत राहावं, एवढाच याच्या मागचा मुद्दा आहे. काही घरामध्ये ना म्हणजे त्यांचे पाण्याचे नळ वगैरे असतात ना, सारखे टपकत असतात, काहीतरी टपक, त्याचा काय परिणाम होतो? म्हणजे त्याने कॅश फ्लो वगैरे काही कमी होतो का? एक्झॅक्टली होतो ना. मी जसं म्हणाले, पाणी इज इक्वल टू पैसा, पैसा इज इक्वल टू पाणी. जिकडे पाणी वाहिलं पैसा गेला. म्हणून तर ईशान्य दिशेमध्ये कधीही टॉयलेट असू नये. ईशान्य दिशेमध्ये टॉयलेट जर फ्लश झालं याचा अर्थ तुमचा पैसा फ्लश होतो. आणि ईशान्य दिशा ही काय दाखवते? उत्तर, पैसा आणि आरोग्य. सो हे कंपल्सरी आहे की ज्यांच्या घरात ईशान्य दिशेमध्ये दोष आहेत त्यांच्या घरामधला पैसा हा आरोग्यासाठी खर्च होतोय.
नुसता खर्च होत नाहीये, तो आरोग्य. आरोग्यासाठी खर्च होतोय. हे कंपल्सरी तुम्हाला दिसायला येईल. सो तिथे तुम्हाला फ्लश टँक किंवा हे गोष्टी नको आहेत. पाणी टपकणारे नळ लगेच दुरुस्त करा. ते आले की खर्च आला समजून जा. बंद पडलेली घड्याळं लगेच दुरुस्त करा. जे आहे ते लगेच दुरुस्त करा. जे खराब आहे ते काढून टाका. हा बेसिक एनर्जीजचा नियम आहे. अहो, या सगळ्यांमध्ये एनर्जीज आहेत. त्या एनर्जीजच तुम्हाला लागणार आहेत. त्याच्यावरतीच तुमच्या सगळ्या गोष्टी अवलंबून होणार आहेत. हे साधं लॉजिक आहे. त्याला घड्याळ बंद आहे समोर, तुम्ही बघताय, काम करता करता घड्याळकडे बघितलं, बंद दिसलं, चिडचिड होते 2 मिनिटासाठी. हो, शी यार, घड्याळ बंद आहे. झालं की थांबलंय. निगेटिव्हिटी आली की थांबलंय ते. आजकाल एवढी निगेटिव्हिटी सुद्धा डिप्रेशन यायला पुरेशी हो. असते. सो आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती खूपच जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आणि तुमची मेंटल हे पण खूप छान, हेल्थ पण खूप राहील. मनी प्लांट आपण ठेवतो घरामध्ये, तर तो कोणत्या दिशेला असायला हवा? आणि काही काही लोकांचे उलट्या दिशेने जातात, म्हणजे खाली खाली जातात वर जाण्याऐवजी. तर त्याने काय होतं? असं म्हटलं जातं की मनी प्लांट शक्यतो वरच्या दिशेने वाढणारा असावा. तो ह्याच्यासाठी की तुमची प्रगती म्हणजे पैसे वाढत राहावेत, अधोगतीला नको जावेत असं. आणि दिशा म्हणाल तर पैशाची दिशा उत्तर आहे की नाही, तर उत्तरेच्या कोणत्याही दिशेला तुम्ही मनी प्लांट लावू शकता. इनफॅक्ट घरामध्ये तुम्ही छान झाडं लावू शकता. स्नेक प्लांट आहे, जेड प्लांट आहे, करसुला आहे. ही झाडं तुमच्या घरात लावणं. बांबू आहे, आय मीन बांबू इन द सेन्स की मनी प्लांटच दुसरा जो आहे तो वाला. हे जे आहे ते तुम्ही घरात लावणं खूप फायद्याचं आहे. हे तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये किंवा वर्क प्लेसला नक्की ही झाडं लावा. आणि तुम्ही सायंटिफिकली जरी बघायला गेलात ना, तरी ही छान ऑक्सिजन किंवा हवा क्लिअर करणारी झाडं आहेत. सो फायद्याचीच आहेत. सो वास्तू जरी नसेल फॉलो करायचं तरी तुम्ही झाडं नक्कीही तुमच्या घरामध्ये लावा. नक्कीच त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. घरामध्ये आपण भिंतीच्या कलरवर वगैरे डिस्कशन केलं, परंतु फर्निचरचा कलर काय असावा किंवा कोणता कलर नसू नये? फर्निचरला साधारणतः वूडचे कुठलेही शेड्स चालून जातात. आता याच्याच वरून महत्वाचं की फर्निचर हे वूडचं असावं, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आजकाल कुठल्याही मटेरियलमध्ये येतात, पण लक्षात घ्या, जेवढे तुम्ही मेटल्स यूज करता ना, तेवढं तुमच्या घरातली एनर्जीची आवक देवक जी काही आहे ना, ती वाढते. त्याच्यामुळे एनर्जीचं ॲग्रिवेशन वाढतं. सो शक्यतो लाकूड यूज करा, जे बॅड कंडक्टर आहे, जेणेकरून एनर्जीचं ॲग्रिवेशन वाढणार नाही. त्याच्यामुळे वूडचे शेड्स चालतील. ब्लॅक कलर अवॉइड करा. लोकांना फार आजकाल किचन सुद्धा लोक ब्लॅक कलर मध्ये करायला लागले आहेत. नो, ब्लॅक कलर ऍब्सोल्युटली अवॉइड करा. मग तो घालायला असू देत, तो घरात रंग द्यायला असू देत किंवा फर्निचरचं असू देत, ब्लॅक कलर अवॉइड करणं हेच जास्त हिताचं आहे. तो कलर खूप ॲग्रिवेशन दाखवतो. सो तो कलर नसा. बाकी तुम्ही कोणतेही कलर यूज करू शकता. आणि तुम्हाला फर्निचर कलरमध्ये करायचं असेल, जसं आजकाल किचन ट्रॉलीजला पण वेगळे वेगळे कलर यूज केले जातात, तर तुमचं किचन कोणत्या दिशेला आलंय त्याच्यावरती तुम्ही कलर ठरवा. जसं अग्नेयला आलं असेल तर पिवळा रंग, ऑरेंज कलर आहे. त्याच्यानंतर पिस्ता कलर यूज करू शकता. नैऋत्याला, वायव्येला किचन आलेलं असेल तुमचं, तर मग तुम्ही ग्रीनचे शेड्स यूज करू शकता वायव्येच्या किचनसाठी. सो अगेन किचन कुठे आलंय त्याच्यावरती तुम्ही त्याचा कलर थोडासा चेंज करून घेऊ शकता. आता नवीन एक कन्सेप्ट आला, आपण जागा वगैरे कमी असल्यामुळे ना स्टोरेजवाले बेड घेतो. आपण झोपायच्या म्हणजे आपल्या बेडमध्ये खूप सारं आपण जे काही बिनकामी वस्तू वगैरे आहेत आपण त्याच्यामध्ये ते टाकून देतो. त्याचा काय परिणाम होतो? आयडियली नाही वस्तूंवरती झोपावं, पण तुमच्याकडे ऑप्शन असेल तर तुम्ही कपडे किंवा अंथरुणं ठेवा. चपला किंवा स्क्रॅप, कपडे या गोष्टी नको. त्या गोष्टी तुम्ही अवॉइड करा. बेडच्या खाली ठेवा, डोक्याच्यावरतीही. आपण घरामध्ये लाफिंग गॉड वगैरे किंवा बुद्धा यांचे फोटोज वगैरे ठेवतो, ते आपण ठेवू शकतो. डेफिनेटली ठेवा. चांगलं आहे. ज्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्हिटी देतात ना, त्याला वास्तूच्या नियमांची गरज नाहीये. त्यांना पण म्हणजे असं काही दिशा वगैरे बघून ठेवावी लागते की लाफिंग बुद्ध, लाफिंग जे ह्याचं जे असतं लाफिंग बुद्धाचं, त्याचं मोस्टली असं असतं की एंट्रन्सकडे फेस करून ठेवावा. पण चायनीज आणि फेंगशुई हे जे वास्तुशास्त्र आहे ना, त्याचे नियम जे आहेत ते तुमच्या एरियाजनुसार, भौगोलिक एरियानुसार बदलतात. आपण ज्या वास्तुशास्त्राविषयी बोलतोय ना, हे तुम्ही इंडियात राहा किंवा ऑस्ट्रेलियाला जा, सेम आहे. कारण सूर्य उगवतो पूर्वेकडेच, कुठेही गेलात तरी. टाइम झोन जरी डिफरंट असेल ना, तरी उगवतो कुठे? पूर्वेकडे. सो सगळीकडे आपलं वर्ल्ड वाईड आहे वास्तुशास्त्र. ठीक आहे. सो तो फरक तुम्हाला तिथे जाणवेल. दुसरं, काही फ्रेम्स असतात घरामध्ये, तर त्या फ्रेमचे पण काही बेसिक नियम आहेत. ज्या फ्रेममध्ये पाणी आहे ते उत्तरेलाच लावायचे. ज्या फ्रेममध्ये पाणी नाहीये, हिल्स वगैरे आहेत किंवा जमीन आहे, ते तुम्ही पश्चिमेला किंवा दक्षिणेला लावू शकता. पण ज्याच्यात पाणी आलंय ते कंपल्सरी उत्तरेला किंवा पूर्वेलाच लावायचं. सूर्य आहे, पूर्वेला लावा. म्हणजे आपण जसं जसं त्यांचे इलेमेंट्स बघितलेत ना, त्या दिशेला तुम्ही ते करू शकता स्टोरेज. मग तुम्ही त्या पद्धतीने फ्रेम्स लावू शकता, डेकोरेट करू शकता. फुलं कुठे ठेवायची? अरे कुठेही ठेवा. छान, ज्याने तुमचं घरात पॉझिटिव्ह वाईब येते ना, ती गोष्ट तुम्ही करा.
त्याला अशी कुठली दिशा पर्टिक्युलर तुम्हाला कन्सिडर करायची गरज नाही आहे. तुम्हाला महत्त्वाची तिथली वाईब आणि एनर्जी आहे. आत्ता आपण इतका वेळ घराबद्दल, आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणचं सगळं डिस्कशन झालंय, काय काय आपण चेंजेस वगैरे करू शकतो. पण आता ज्या ठिकाणी आपण काम करतोय ते आपलं ऑफिस कसं असलं पाहिजे, बॉसचं कॅबिन कोणत्या दिशेला असायला हवं, किंवा स्टाफनी कोणत्या दिशेला बसायला हवं, त्यांची सिटिंग अरेंजमेंट काय हवी, किंवा ऑफिसमध्ये आपण काय काय गोष्टी वगैरे लावू शकतो. म्हणजे आपण घरी पेंटिंग्स वगैरे लावतो घराच्या सुख शांतीसाठी, ऑफिसमध्ये पैसा येण्यासाठी आपण काय काय करू शकतो, हे एकदा डिटेलमध्ये सांगा. अगदीच. जितकं घर महत्त्वाचं तितकं तुमची ऑफिसची प्लेस पण महत्त्वाची आहे, कारण तुमचा पैसा तिथून येणारा आहे. सो कॅश फ्लोसाठी तुमचं वर्किंग स्पेस खूप जास्त महत्त्वाची आहे. शिवाय तुमच्या दिवसातले मॅक्सिमम वेळ जे तुम्ही ॲक्शन मोडमध्ये असता ते तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये असता, त्यामुळे तिथल्या एनर्जीज तुम्हाला तितक्याच मॅटर करणाऱ्या आहेत. आता ऑफिसच्या बॉसची केबिन किंवा मेन पर्सन जो आहे त्याच्या केबिनविषयी बोलाल तर येस, त्याच्याविषयी नियम आहेत. आपण बघितलंय की साऊथ वेस्ट ही डिरेक्शन कोणाची आहे, कर्त्या पुरुषाची. सेम रूल ऑफिसमध्येही अप्लाय होतो. सो जो मेन पर्सन आहे, जो स्टॅबिलिटी देणारा आहे ऑफिसला आणि ज्याचा डॉमिनन्स असायला हवा, त्याची केबिन ही साऊथ वेस्टमध्येच असायला हवी. फेसिंग ईस्ट किंवा नॉर्थ असायला हवं. आता तुम्ही स्टाफच्या फेसिंगविषयी किंवा बसण्याविषयी विचारलं तर त्याच्याविषयी पर्टिक्युलर असे रूल्स नाही आहेत, पण मेजर रूल हा आहे की कोणत्याही स्टाफचं फेसिंग हे दक्षिणेकडे व्हायला नको. दक्षिणेकडे फेस केलं ना तुमची क्रिएटिव्हिटी कमी झाली. आता हा एक्सपेरिमेंट मी तुम्हाला देते. पुढचे 15 दिवस तुम्हाला ट्राय करायचं असेल, अगदी सगळ्यांनी ज्यांना ट्राय करायचं ना, खरंच मॅटर करतं का, दक्षिण दिशा शोधा आणि 15 दिवस तिकडे तोंड करून बसा. तेवढ्यावरती थांबू नका. त्याचे तेच 15 दिवस संपल्यानंतर पुढचे 15 दिवस पूर्व किंवा उत्तर शोधा, तिकडे तोंड करून बसा आणि दोन्ही जे 15 दिवस आहेत ना त्यातला डिफरन्स बघा. मलाही सांगायला याची गरज नाही, तुम्हाला स्वतःला कळेल की दक्षिणेकडे असताना तुमची क्रिएटिव्हिटी कमी होती, तुम्ही थकलेले किंवा ड्रेन्ड जास्त फिलिंग तुम्हाला येत होतं. सो हा डिफरन्स तुम्ही जाणवा आणि म्हणून तुमच्या स्टाफकडून तुम्हाला जर क्रिएटिव्ह काम हवंय ना, प्रोडक्टिव्हिटी जास्त हवी आहे ना, तर दक्षिणेकडे त्यांचा फेस करू नका. हा नियम पाळा. जो तुमचा एम्प्लॉई तुम्हाला जास्त इफिशियंट वाटतोय किंवा ज्याच्याकडून तुम्हाला खरंच खूप जास्त एक्सपेक्टेशन्स आहेत आणि त्याचं कामही तसं आहे, त्याच्यासाठी बेस्ट जागा ही साऊथ ईस्ट आहे. कारण साऊथ ईस्ट काय देतं, अग्नेय दिशा एनर्जी देते आणि सिन्सिअरिटी पण देते. सो त्याला तुम्ही साऊथ ईस्टला बसवण्याचा प्रयत्न करा. हे झालं तुमच्या सिटिंग अरेंजमेंटविषयी किंवा तुमच्या ह्याच्याविषयी. अजून काही ऑफिसमधल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा ऑफिसमधल्याच असं नाही, तुमचं दुकान असू देत, तुमची कंपनी असू देत, ज्याच्यावरती तुम्हाला मेन फोकस करायचा जेणेकरून तुमचे अडकलेले पैसे परत येतील किंवा तुमचा पैशाचा फ्लो जो आहे तो तसाच राहील आणि तुम्हाला खरंच तेवढं इन्कम त्या बिझनेसमधून मिळेल. त्याच्यासाठी सगळ्यात पहिला नियम जो घरातही होता तोच कमर्शियल प्लेसला लागू होतो, ब्रह्मस्थान. देअर आर एक्झाम्पल्स की फक्त आज गाडी आली आहे माझ्या कंपनीमध्ये, माल उतरून घ्यायचा होता, घाईघाईनी माल उतरवला आणि ब्रह्मस्थानात ठेवला, उद्या सकाळी तो जागेवरती लावणार आहे, पण त्या आजच्या एका रात्रीमध्ये माझ्या हातातून 2 डील गेल्या. हे एक्झाम्पल्स आहेत क्लायंटचे. इतकं ब्रह्मस्थान तुम्हाला मॅटर करतं. सो ब्रह्मस्थानला मोकळं ठेवणं चालू करा. आता काही कंपनीजमध्ये मोकळी जागा ठेवू शकत नाही, खूप साऱ्या मशिनरीज असतात. फॉर एक्झाम्पल फॅक्टरी आहे, तर ऍटलिस्ट ट्राय करा ब्रह्मस्थान हलकं करा, तिथे जड ठेवू नका. तुम्ही तिथे बाकीचे कुठली कामं करू शकता ते बसा, क्वालिटी कंट्रोलची टीम बसू शकत असेल त्याला बसवा, काही पॅकेजिंग असतं किंवा त्याला बसवा, पण त्याला हलकं करण्याचा प्रयत्न करा. दुसरा महत्वाचा मुद्दा जो कमर्शियल प्लेसेसला करायचा आहे, ईशान्य दिशा. ईशान्य दिशेला जितकं मुव्हिंग वॉटर असेल ना तितका तुमच्याकडे पैशाचा फ्लो येणार आहे. आपण छान फाउंटन जाणार आणि ईशान्याला ठेवा. फाउंटन शक्य नाहीये का, ड्रिंकिंग वॉटर ठेवा, पाणी ठेवा, लोटस स्टँड ठेवा, पाणी कंपल्सरी ठेवा. आत्ता काही दिवस शक्य नाहीये ना, एक पाण्याची बादली किंवा बॉटल भरून ठेवा. जोपर्यंत तुम्ही नवीन काही आणत नाहीयेत तोपर्यंत तुम्हाला लगेच जाणवेल की तुमचे अडकलेले पैसे हळूहळू यायला सुरुवात होईल किंवा तुमच्याकडे पैशाची आवक देवक वाढेल. आपण म्हणतो ट्रान्झॅक्शन्स, राईट, ट्रान्झॅक्शन्स वाढतील. सो कंपल्सरी ईशान्येला पाणी ठेवण्याचा प्रयत्न करा. ईशान्य दिशा जड नाहीये ना तुमच्या ऑफिसमध्ये, हेही चेक करा. ईशान्य दिशा आणि ब्रह्मस्थान ह्या 2 गोष्टी जितक्या हलक्या तितका पैसा आव येणार. दुसरं, नॉर्थ डिरेक्शन, उत्तर दिशा. उत्तर दिशेला जर दरवाजा नसेल किंवा खिडकी नसेल तर मिरर्सचा वापर करा. आजकाल खूप सुंदर सुंदर मिरर डेकोरेशन येतात वेगवेगळ्या आकारांमध्ये. आणा ना, लावा त्या भिंतीला मिरर, जेवढे लावायचे तेवढे लावा. तुम्ही काय करताय तिथे, खिडक्यांचा आणि दरवाजांचा आभास निर्माण करताय, कुबेराला जागा देताय पैसे द्यायला, देवाणघेवाण करताय ना. आता ऑब्विसली हे अगेन रेमेडी पार्ट आला हा
रेमेडियल पार्ट आला किंवा आपण केलेला आभास निर्माण झाला, पण येस इट वर्क्स. हे असं नुसतं नाहीये की ते नुसते आरसे लावून काय होणार आहे, लावून बघा मग सांगा, त्यांनी नक्कीच तुम्हाला त्याच्यातला फरक जाणवेल. जे लोक बिलीव्ह करतात त्यांनी तुमच्या ऑफिसच्या किंवा तुमच्या कमर्शियल प्लेसच्या साऊथ ईस्ट डिरेक्शनला तिरुपती बालाजीचा फोटो नक्कीच लावावा. तिरुपती बालाजीला अगेन पैशाची देवता मानलं जातं आणि ते साऊथ ईस्टला आहेत, सो साऊथ ईस्ट डिरेक्शनला त्यांचा फोटो नक्कीच लावावा. कोहळा सुद्धा तुम्ही दरवाजाच्या बाहेर बांधू शकता ऑफिसच्या, आणि बांधावा. असं कोणी सांगितलं की फक्त घरातच निगेटिव्ह एनर्जीज येतात, ऑफिसमध्ये सुद्धा निगेटिव्ह एनर्जीज येतात, तर उलट जास्त असतं. त्यामुळे तुम्ही तिथेही ती गोष्ट करू शकता. मेक शुअर कोणताही स्टाफ बीमच्या लाफ्टच्या खाली बसत नाहीये, त्यांच्याही बसण्याची तुम्ही जेवढी तुमच्या स्टाफची काळजी घ्याल ना तेवढा तुम्हाला फायदा जास्त होणार आहे. सो या गोष्टींवरती तुम्ही नक्की फोकस करा. सगळीचकडे, फॅक्टरी असू देत, ऑफिस असू देत, सगळीचकडे. बाकी सगळे नियम तर आपल्या याच्यासारखेच आहेत. कॅन्टीन करायचं आहे ना, जिथे किचन चालतं तिथे कॅन्टीन चालतं. सो बाकी तुमचे नियम काही फार बदलणार नाही आहेत कमर्शियल प्लेसला. मेन गोष्ट जी कमर्शियल प्लेसला बदलते ती म्हणजे एंट्रन्सेस. आपण घराच्या बाबतीमध्ये बघितलं की दक्षिणमुखी असेल तर चालत नाही, पण कमर्शियल प्लेसेसच्या बाबतीत मात्र असं नाहीये बरं का. कमर्शियल प्लेसेसला दक्षिणेकडच्या एंट्रीचे काही बिझनेसेस जोरात चालतात, जसं की ज्वेलरी शॉप, गोल्ड ज्वेलरी शॉप्स जे असतात किंवा इमिटेशन ज्वेलरी शॉप्स. दक्षिणमुखी जरी एंट्रन्स असेल ना तरी भारी चालतात, कारण दक्षिण ही दिशा जशी यमाची आहे ना तशीच ती शुक्राची पण आहे. सो लक्झरी आयटम्स जे आपण म्हणतो ना ते त्या दिशेला जास्त चालतात. प्लस हेवीनेस. सो कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे जे मटेरियल्स आहेत ना, मेटल्सचे रॉड असतात, विटा असतात, वाळू असते, सिमेंट असतं, याचंही जर दक्षिणमुखी असेल ना तर चालतं. याचा अर्थ तुम्ही पर्पजली जाऊन दक्षिणमुखी घेऊ नका, पण असेल तर चालतं, हा मुद्दा आहे त्याच्या मागचा. अल्टिमेटली तुमच्यासाठी एंट्रन्स हे उत्तरच चांगले असतील, उत्तर किंवा पूर्व. कमर्शियलसाठी उत्तर जास्त चांगलं, कारण तुम्ही पैशासाठी कमर्शियल प्लेस करताय ना. सो उत्तर हा ऑलवेज बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी एंट्रन्ससाठी. पण दक्षिणेला असेल तरी चालतं. फोटोग्राफी दक्षिण एंट्री असेल चालणार आहे. पश्चिम एंट्री कुठली चालते? जर तुमचं वेस्ट एंट्रन्स असेल, तुमच्याकडे गाळा आहे, तुम्हाला कुठला बिझनेस करायचा हा प्रश्न असेल, तर सर्व्हिसेस. सोसायटीला ज्या ज्या गोष्टी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, भाजीवाला, किराणा माल, डेअरी, इस्त्रीवाला किंवा बाकी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बँक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही पश्चिमेकडे करू शकता. आता बँक हे ऑप्शनल आहे, कारण ते पैशाचं आहे, सो ते उत्तरेकडे पण जास्त चांगलं चालेल आणि पूर्वेकडे पण जास्त चांगलं चालेल. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पूर्व एंट्रन्स. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठी पूर्व एंट्रन्स हा बेस्ट आहे. आणि उत्तरेचं म्हणाल काही करा, बेस्टच आहे. उत्तर दिशेची एंट्री आहे ना, पैसा आतलं व्यवस्थित असेल तर पैसा हमखास येणार. असं म्हणेन की उत्तरेला पैसा हमखास येणार. आता तो टिकणार की नाही हे आतल्या गोष्टींवरती अवलंबून आहे, की आतलं बाकीची अरेंजमेंट व्यवस्थित असेल तर तो एकदम छान टिकून राहील, एकदम कुठेही जाणार नाही. तर कमर्शियल प्लेसेसमध्ये हा डिफरन्स फक्त असतो की तुम्हाला एंट्रन्सचा रूल नाही आहे, पण नुसतं त्याच्यावरती भागणार आहे का? नाही. तुमच्या आकार काय आहे, प्लॉट. इनफॅक्ट नुसतंच आपण आता रेसिडेन्शियल बघितलं, आपण कमर्शियल बघितलं, त्याच्यात काय असावं काय नको हे बघितलं, पण फक्त वास्तू तितकं सीमित आहे का? तर नाही. तुमच्या आसपासचे रोड्स कुठले आहेत, तुमच्या प्लॉटचा आकार काय हे सुद्धा मॅटर करतं. जर तुमचं शॉप टी जंक्शनला असेल, समोरून रोड येतोय आणि इथे तुमचं शॉप आहे, उपयोग नाही. ॲग्रिवेशन ऑफ एनर्जी चालणार नाही, नुकसानात जाल. सो तुम्हाला कुठल्या बाजूनी रोड आलेले आहेत, का बरं रोड एवढे मॅटर करतात? कारण रोडवरतीच तर एंट्रन्स ठरतो. तुमच्या घराचा रोड दक्षिणेला आहे, तुम्ही घराचा एंट्रन्स उत्तरेकडून देऊच शकणार नाही. घराच्या मागून थोडी ना आपण एंट्रन्स देणार आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली मॅटर केलंच ना कुठून एंट्रन्स देताय ते. सो रोडही तितकेच महत्वाचे आहेत. म्हणजेच वास्तुशास्त्र हे फक्त तुमच्या घराच्या नंतर लागू होत नाही, तर ते अगदी तुमचा प्लॉट सिलेक्ट करण्यापासून लागू होतं. सो आपण जेव्हा सर्व्हिसेस देतो तेव्हा आमचे सर्व्हिसेसही तसंच असतात. आपला प्लॉट सिलेक्ट करण्यापासून त्याच्यामध्ये पाणी कसं करायचं, मग त्यात कन्स्ट्रक्शनची सुद्धा प्रोसिजर जर आपण सांगतोय ती जर वास्तुशास्त्रानुसार फॉलो केली, वास्तुशास्त्रापेक्षा आपण म्हणू असं स्टेप बाय स्टेप जी सांगतोय तशी फॉलो केली, तर विदाऊट अडचणीचं कमी वेळात कन्स्ट्रक्शन होतं. नाहीतर आपण बघतो बरेचसे कन्स्ट्रक्शन बंद पडलेले आहेत, बरेचसे कन्स्ट्रक्शन मध्ये मध्ये थांबतात, खूप अडचणी येतात, पैशाचा प्रॉब्लेम होतो, लेबर निघून जातात, असे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. तर त्यालाही वास्तूचे काही नियम आहेत बेसिक. तुम्ही जर त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करत गेलात ना तर स्मूथली तुमचं कन्स्ट्रक्शन व्यवस्थित होतं. सो वास्तुशास्त्र हे फक्त चार भिंतींशी निगडीत नसून ते तुमच्या प्लॉट सिलेक्शन पासून ते तुमची बिल्डिंग उभं राहून त्याच्यातलं इंटिरियर करून तुम्ही त्याच्यात राहीपर्यंत. सो मॅटर फक्त हेच नाही करत की तुम्ही राहताय कसे,
तुमची सुरुवात पण तिथूनच होते की तुम्ही ते कसं केलंय, त्याच्यानंतर तुम्ही फर्निचर कसं ठेवलंय, मग तुम्ही त्याच्यात राहताय कसं, आणि मग नंतर परत कर्म आहेतच. सो बेसिकली इट इज अ होल प्रोसेस जी तुम्हाला सगळ्याचं कॉम्बो करून त्याचे परिणाम तुम्हाला ती देणार आहे. ऑफिसमध्ये आपण घरामध्ये सुख शांती यावी किंवा सुख शांती यावी म्हणून खूप साऱ्या म्हणजे पेंटिंग्स वगैरे लावतो किंवा देवघर वगैरे ठेवतो. तर ऑफिसमध्ये असं आपण कोणकोणत्या गोष्टी लावू शकतो किंवा कोणत्या पेंटिंग्स वगैरे मॅन्डेटरी आहेत लावणं? ऑफिसमध्ये पेंटिंग तर पहिलं मी मागच्या वेळेला सांगितलं तसं 7 घोड्यांचे जे पळते घोडे जे आहेत ते कंपल्सरी ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही प्लांट्सचा वापर करा, जे आपण प्लांट्स आहेत ते ठेवतो. ऑफिसमध्ये गजांत लक्ष्मी ठेवणं खूप चांगलं असतं, आणि ऑफिसचा गजांत लक्ष्मीची सोंडी वरती असायला हवी आणि घरच्याची खाली. म्हणजे बेसिकली ऑफिसमध्ये तुम्ही युद्धभूमीवरतीच असता ना, इट इज अ रणांगण ज्याच्यावरती तुम्ही यू आर फायटिंग किंवा तुम्ही एनर्जी कॉम्पिटिशन एक्झॅक्टली. सो तिथे तुमची ही वरती सोंडेची हवी. घरात कधीही वरच्या सोंडेची गजांत लक्ष्मी ठेवायची नाही, किंवा तुम्ही साधा हत्ती आणून ठेवलात जरी गजांत लक्ष्मी नव्हता तरी ऑफिसमध्ये तो चांगला आहे. कंपल्सरी ते ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण अजून क्रिस्टल्स बघितले नाहीयेत, पण तरीही मी सांगेन ऑफिसमध्ये पायराईट हा कंपल्सरी असायला हवा. पायराईट तुम्ही खूप आता बघितलं असेल इंस्टाग्रामवरती, विच अट्रॅक्ट्स मनी आणि ब्ला 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 थिंग्स. बट पायराईट हा ऍक्च्युली क्रिस्टल खूप नुसता पैशासाठीच नाही, तर तो बऱ्याच गोष्टींसाठी काम करणारा आहे. म्हणून तो ऑफिसमध्ये बेसिकली तुमची निर्णय क्षमता पायराईट वाढवतो. तो तुम्हाला एव्हिल आय सारखं काम करतो. तो तुम्हाला कुठल्याही नजरपासून हे ठेवतो, लांब ठेवतो, आणि तो पैसेही अट्रॅक्ट करतो. सो त्याला ठेवण्याचे असे बरेचसे अजून क्रिस्टल्स आहेत. जसं की बऱ्याच गोष्टींवरती उपाय आहेत की ऑफिस पॉलिटिक्ससाठी काय करायचं, ऑफिसमध्ये बऱ्याच पॉलिटिक्स असतं, वाद असतात, त्यांची इफिशियन्सी कशी वाढवायची, याच्या सगळ्यासाठी वेगवेगळे रेमेडीज आणि उपाय आहेतच. पण आपण त्याच्याचबरोबर 7 हॉर्सेस हे मेन झालं, आणि झाड, याच्यावरती काम केलं ना तरी इनफ आहे. या व्यतिरिक्त वेगळं तुम्हाला काही करायची गरज नाहीये. मेन मुद्दा काउंटर, कॅश काउंटर. जर तुमच्याकडे कॅश काउंटर असेल, तुमच्याकडे रोज कॅश वगैरे येत असेल, कॅश फ्लो असेल, तर तो काउंटर उत्तरेकडून उघडणाराच हवा. आता याच्यामध्ये ना खूप कन्फ्युजन आहे लोकांचं. अगदी घराच्या तिजोरीच्या बाबतीतही राहिलं आपलं बोलायचं, की त्यातही घराच्या तिजोरीत किंवा ऑफिसमधल्या काउंटरमध्ये लोकांचं ना असं आहे की दक्षिणेच्या भिंतीवरती उत्तरेकडे उघडणारी तिजोरी हवी. लोक म्हणतात की उत्तरेकडे उघडणारी तिजोरी हवी. उत्तरेकडे कधी उघडेल, जेव्हा तुम्ही दक्षिणेच्या भिंतीला लावाल तेव्हा उघडेल. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला कन्फ्युजन दिसेल. तुम्ही शोधायला जरी गेलात तरी कोणी म्हणेल तुम्हाला दक्षिणेच्या भिंतीवरती लावायचंय, कोणी म्हणेल उत्तरेच्या भिंतीवरती लावायचंय. तर जे रिझन मला पटलेलं आहे ते असं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, मला तुझ्याशी पैशाची देवाणघेवाण करायची, तर मी तुझ्याकडे तोंड करेन की पाठ करेन? तोंड करेन. मग कुबेराची दिशा कोणती आहे? उत्तर. मग मी कुबेराकडे तोंड करायला हवं की पाठ करायला हवी? तोंड. म्हणजे तिजोरी कोणत्या भिंतीवरती येईल? उत्तर. म्हणजे ती उत्तरेकडून उघडणारी, दक्षिणेकडे उघडणारी असावी. हा एक पहिला लॉजिक. दुसरा, जर मी तुम्हाला हे अगदी मनापासून सांगतीये सतत की दक्षिणेकडे तोंड करून वॉशरूम सुद्धा यूज करायचं नाही, तुम्ही पैसे ठेवण्यासारखी गोष्ट दक्षिणेकडे तोंड करून कशी काय करू शकता? नाही ना. सो तीही तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून करावी लागेल. म्हणूनच परत तिजोरी तुमची कुठे यायला हवी? उत्तरेकडे. हे मला पटलेलं रिझन आहे. सो मी तेच तशाच पद्धतीने फॉलो करते. सो तुमची तिजोरी जी आहे, किंवा इनफॅक्ट तुमचं कॅश काउंटर ज्याच्यामध्ये फ्लो होतोय, तर तुमचा ड्रॉवर जो आहे तो उत्तरेकडून उघडणारा हवा. म्हणजे दक्षिणेकडे बाहेर यायला हवा. उत्तरेकडून उत्तरेकडे असावा. येस, दक्षिणेकडे उत्तर. येस, तो अशा पद्धतीचा असायला हवा. हे गोष्टी तुम्ही ऑफिसमध्ये फक्त फॉलो केल्यात ना तरी इनफॅक्ट खूप चांगलं आहे. ह्या बेसिक रूल फॉलो करून तुम्ही तुमचा कॅश फ्लो वाढवू शकता. अडकलेले पैसे, अजूनही सांगते, ब्रह्मस्थान चेक करा. अडकलेले पैसे येतील, चेक करा, हलकं करा. नॉर्थ ईस्ट हलकं करा, तुमचे अडकलेले पैसे येतील. दरवाजा कुठे बघा ऑफिसचा, त्याच्यावरतीही फोकस करा. टॉयलेट्स चेक करा. टॉयलेट्सनी बाकीचे जसे आपल्या घराला हेल्थ इश्यूज येतात तसे हेल्थ इश्यूज नाही येणार आहेत, पण पैसे अडकण्याची कामं किंवा क्लायंट न येणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या नक्कीच ऑफिसच्या या सगळ्या गोष्टींमध्ये होऊ शकतात. तुम्ही याच्यावरती फोकस करून तुमच्या कमर्शियल प्लेसला सुद्धा वास्तू परफेक्ट, किंवा आपण असं म्हणू शकतो की बनवू शकता, जेणेकरून तुमचा कॅश फ्लो आणि तुमचा बिझनेस वाढेल. नॉट ओन्ली ऑफिस, हे सगळे रूल तुम्हाला फॅक्टरीज, तुमचं शॉप असेल तर शॉपमध्ये सुद्धा मॅटर करतात. आता शॉपमध्ये खूप माल असतो, तर मग त्याला तुमचे काही पर्टिक्युलर नियम नाही आहेत. इतकाच प्रयत्न करा की उत्तर आणि पूर्व हलकं करा, दक्षिण आणि पश्चिम जड करा. हे बेसिक रूल लक्षात ठेवलं की तुमचा आपोआप अर्धे प्रश्न सुटून जातात तुमचे. आणि ब्रह्मस्थान मोकळं ठेवा, संपलं. एवढ्यावरती फोकस केलं की तुमच्या बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. समजा आपण रेंटेड घरामध्ये राहतोय आणि
त्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष आहे. एक तर माझा पहिला प्रश्न की तो दोष कोणाला लागतो, ओनरला की तिथे राहणाऱ्या लोकांना, आणि जर तो असेल वास्तुदोष ओके डिटेक्ट झाला तर तो सॉल्व्ह कसा करायचा? खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे हा. सगळ्यात पहिली गोष्ट जो विचारला की रेंटेड घर आहे आणि त्याच्यामध्ये वास्तुदोष असेल तर त्याचा दोष कोणाला लागतो. तर आपण ज्या वस्तूवरती डिस्कस करत आलोय मगासपासून ती कशावरती बेस्ड आहे? एनर्जीवरती ना. मग ती एनर्जी कोणाला जास्त लागणार आहे? जे त्या घरामध्ये प्रेझेंट आहेत त्यांना. सो त्या वास्तुदोषाचा परिणाम हा जास्तीत जास्त मी म्हणेन 80 to 85% परिणाम त्याच्यात राहणाऱ्या माणसांवरती होणार आहे. मग ओनरवरती होणार नाहीये का? तर होईल, कारण ती प्रॉपर्टी त्याची आहे ना. सो ती प्रॉपर्टी बिलॉंग्स टू दॅट पर्सन. म्हणून तर बऱ्याचदा असं बघायला गेलं की नवीन एखादी प्रॉपर्टी घेतल्यावरती नुकसान झालंय काही लोकांचं, आणि काही नवीन प्रॉपर्टी घेऊन लोकांची भरभराट झालीये तिथे राहून न राहता. नुसती जमीन जरी घेतली तरी झालंय, असं झालंय. हे कशामुळे झालंय? कारण त्याला सुद्धा हे होणारच आहे, परिणाम होणारच आहे. पण जेव्हा तिथे टेनंट राहायला येतो तेव्हा त्याच्या एनर्जीचा परिणाम हा मॅक्सिमम टेनंटवरती होतो. सो त्याला ते लागू होणार आहे. सो घर रेंटेड असो किंवा ओन, त्या एनर्जीचा परिणाम जे त्याच्यात जास्त वेळ राहतंय त्याच्यावरती होणार आहे. दुसरं, आता रेंटेड घर असलं की रेमेडीज करणं थोडंसं डिफिकल्ट असतं, कारण आपण काही मोडतोड करू शकत नाही, काही बाकीचे चेंजेस करू शकत नाही. तर मी सांगेन की त्याच्यासाठी तुमच्याकडे खूप साधे सोपे फर्निचर रिप्लेसमेंटचे सुद्धा उपाय आहेत. आता फर्निचर रिप्लेसमेंटचे उपाय हे तुमची गोष्ट कुठे चुकीची आहे आणि तुमच्याकडे काय ऑप्शन आहे हे प्रत्यक्ष साईटवरती बघितल्याशिवाय मी तुम्हाला ते सांगू नाही शकणार, बट एक्सप्लेन नाही करू शकणार. पण येस, यू डू हॅव सम सोल्युशन फॉर दॅट की जे तुम्ही फर्निचर म्हणजे तुमचं कपाट इकडचं तिकडे करून, बेड इकडचं तिकडे करून, झोपायची पोझिशन इकडची तिकडे करून पण तुम्ही काही दोषांची इंटेन्सिटी कमी करू शकता. हे तुमच्याकडे आहे, कारण तुम्ही रेंटेड घरामध्ये बाकीचे रेमेडीजचा वापर नाही करू शकत, पण तुम्ही ऍडजस्ट करू शकतो. आपण त्याची हे बघा, हे गोष्ट लक्षात ठेवा की रेमेडीज आर लाईक मेडिसिन्स. मेडिसिन्स काय बरं करतात? मेडिसिन्स कुठलाही आजार जो आहे त्याची इंटेन्सिटी कमी करतात. स्पेशली फॉर द क्रॉनिक डिसीज म्हणते. क्रॉनिक डिसीजेस कन्सिडर करा. वास्तुदोष इज लाईक अ क्रॉनिक डिसीज. तर ते काय करतात, म्हणजे तुम्हाला डायबिटीज झालेला आहे तर तुम्ही घेतलेल्या रोजच्या गोळ्या डायबिटीसचा तुमच्यावरती होणारा परिणाम कमी करतील. डायबिटीसला घालवतील का? नाही. जर डायबिटीसला घालवायचं असेल किंवा डायबिटीसला किंवा कॅन्सरला तुम्हाला घालवायचं असेल तर सोल्युशन काय? ऑपरेशन, डायरेक्टली काटछाट. सो जेव्हा तुम्ही सिव्हिल चेंज कराल, फक्त रेंटेड घराचंच नाही, मी इन जनरलच सांगतेय, एखादा वास्तुदोष घालवण्यासाठी तुमच्याकडे एकच उपाय आहे, सिव्हिल चेंज. हे बाकीचे जे रेमेडीज आहेत ना ते फक्त इंटेन्सिटी कंट्रोल करणारे आहेत, दोष घालवणारे नाही आहेत. दोष घालवायचं तर सिव्हिल चेंजच करावा लागतो. सो तुम्ही कितीही फॅन्सी रेमेडीज इंस्टाग्रामला बघा किंवा कुठल्याही रीलमध्ये बघा किंवा माझ्या इथे बघा, सगळ्याचं बेसिक सोल्युशन हे सिव्हिल चेंजच आहे. सो विना तोडफोड वगैरे आम्ही जे करतो ना हे फक्त इंटेन्सिटी कमी करतात, दोष घालवत नाहीत. पण कमीत कमी तेवढं तरी, जिथे शक्यच नाहीये तोडफोड करणं, फ्लॅटमध्ये टॉयलेट कसं तोडायचं बरं आपण? नाहीच शक्य. मग त्यावेळेला कमीत कमी इंटेन्सिटी कमी करून थोडा वेळ तरी आपण त्याचा आपल्यावरती होणारा परिणाम कमी करू शकतो. म्हणून आपण त्या रेमेडीजचा वापर करायचा.